तो प्रयत्न करतो आभाळालाच कवेत गळण्याचा आणि मग तो निर्माण करतो आपली स्वतःचीच एक तेजाळलेली पाऊलवाट, सगळ्या रुळलेल्या आणि मळलेल्या जगण्याच्या वाटा सोडून. तो आम्हाला नेहमी आवाहन करत असतो, आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडाना. मित्रांनो, अशा या स्वप्नवेड्यांसोबत आपणही 2 पावलं चालावं यासाठीचा हा छोटासा प्रयास. जे आहे त्याची 7वी आवृत्ती या ठिकाणी आज प्रकाशित होत आहे. त्याचं सुद्धा विमोचन मान्यवरांनी करावं असं मी विनंती करतोय. राजा येथे अविनाश सावजी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात दिनांक 7 मे 1961 रोजी झाला. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी 10वी व 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव नोंदवून दाखविली. पुढे ते वैद्यकीय शिक्षणासह मिळविली. सामान्यपणे विद्यार्थी जीवनात आपण भविष्यात काय करायचे हे ठरवत असतो, पण डॉक्टर सावजींनी पालन केले. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय न करण्याचे त्यांचे हे व्रतच त्यांच्यातील असामान्यतेची साक्ष देते. मला शरीराच्या रोगांचा डॉक्टर होण्यापेक्षा मनाच्या रोगांचा डॉक्टर व्हायला आवडते असे म्हणणारे डॉक्टर सावजी सर विराजमान होती. कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं आपण स्वागत करूया. गौरव अविनाशी प्रयासाचा. वाळवंटातील मरुदानासारखी काही माणसंच होतात आश्वासक भविष्याची शुभचिन्हे. ऐश्वर्याच्या प्रकाशाने दिपून जाण्याऐवजी त्यांना ऐकू येत. आजचा हा कार्यक्रम अतिशय स्मरणीय असा आहे आणि यवतमाळकर मंडळी किती भावनेने एखादी गोष्ट करतात सहभागी होऊन याचं हे एक दर्शन आहे. तुम्हा लोकांच्या ह्या सगळ्या प्रतिसादाला मी पहिल्यांदा सलाम करतो आणि ज्याला आम्ही इंटिग्रिटी म्हणतो. मी डॉक्टर कावलकर सरांकडे आत्ता गेलो होतो आम्ही लोक, तर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही आता भेट झाली तर म्हणे निघा आणि आपला कार्यक्रम 7 वाजता सुरू व्हायला पाहिजे. मग तिथेसुद्धा ते मला हे म्हणाले की मी मनाने इथे आहे आणि आपला कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. ही इंटिग्रिटी जी मी बघितली तर ह्याला सलाम करायला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना सलाम करतो. आज अविभाऊंची मुलाखत आणि वहिनी इथे आहेत, दोघांची पण मुलाखत आम्हाला इथे घ्यायला मिळते आहे. तर मी आणि मनोज भाऊ हे जळगावहून आले, उत्कृष्ट निवेदक आहेत आणि फार चांगलं संचालन करतात. तर आमच्यासाठी पण ही अतिशय भाग्याची आणि लक्षात ठेवण्यासारखी आयुष्यभर अशी गोष्ट आहे. मूळ आपल्या मुलाखतीच्या कडे आपण वळू. मला अविभाऊंचे अनेक पैलू मी साधारणतः 22 वर्षापासून त्यांना ओळखतो. ज्यावेळेस ते माधानला होते ताराबेन मशरूवालांकडे, आणि तिथपासूनचा हा प्रवास त्याही वेळेस मी बघत होतो की झपाटल्यासारखा हा माणूस सायकलनी वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये जाणं, पुस्तकं नेणं, अमरावतीमध्ये जे हृदयविकारासंदर्भात शिबिरं घेणं, लोकांना समजावून सांगणं, पायी पायी फिरणं, साधनं नसायचे, बसनी जायचे आणि अनेक उपक्रम सतत चालवत राहायचे. कुतूहल होतं पहिलेपासून की हा माणूस हे सगळं कशासाठी करतो.
आजच्या जगामध्ये हे सगळं दुर्मिळ आहे. मी 2015 सालची गोष्ट बोलतोय आज. 2015मध्ये जिथे लोक 1.5 करोडच्या फ्लॅटसाठी पागलसारखे फिरतात आहेत, त्यांना दरवर्षी नवीन गाडी पाहिजे आहे, आणि जे सतत बँक बॅलन्स आणि प्रॉपर्ट्या जमवण्याच्या मागे लागलेले आहेत, अशा जगामध्ये हा माणूस आहे, याच्यावर आमचा विश्वास काही बसत नाही. पण आता आम्ही बघतो आहोत. तर मी अविभावांना प्रश्न असा विचारतो की हा सगळा जो प्रवास तुमचा सुरू झाला, त्यामध्ये तुमचं बालपणातला काही भाग आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला गेले त्यावेळेस तुम्ही मित्रांनी केलेले सगळे उपक्रम, याबद्दल थोडी माहिती द्या. इथे सगळी तरुण मंडळी बसलेली आहेत, त्यांना तुमच्या प्रवासापासून बोध मिळेल. सगळ्यात गमतीदार गोष्ट अशी की 11 लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि ते मुलाखत द्यायला काही तयार होत नव्हते. आम्ही सगळ्यांनी कट रचला असं म्हणा तुम्ही, आणि त्यांच्या मागे लागलो, आणि अंतिमतः आम्ही त्यांना हे म्हटलं की नाही, हे व्हायलाच पाहिजे. तर आज इथे सगळे संदीप भाऊ आहेत, सगळे आहेत, आनंद भाऊ आहे, सगळ्या लोकांचे खूप परिश्रम आहे. तर तुम्ही प्लीज या प्रश्नाचं उत्तर द्या. नमस्कार. खरं तर आनंदानं आयुष्य भरून जावं तसं तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने हे संपूर्ण सभागृह भरून गेलं आहे. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, गझलकार गुलजार आणि किशोर कदमला आपण सगळेजण ओळखता. हे दोघेही अमेरिकेला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले आणि कार्यक्रम झाल्यावर रात्री एका नदी किनारी गप्पा मारत उभे होते. कलंदर दोघेही कलाकार असल्यामुळे गप्पा सुरू असताना मध्येच रात्री 2 वाजताच्या सुमारास सौमित्रने गुलजार साहेबांना प्रश्न केला, नदीच्या पात्राकडे बघून, गुलजार साहब, क्या आपको तैरना आता है? गुलजार साहेब त्यांनी उत्तर दिलं, नहीं, मुझे तो डूबना आता है. असं आयुष्य समरसून जगणारा माणूस आज आपल्या सोबत आहे. इतकंच नव्हे तर आपल्या आयुष्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन आमूलाग्र बदलणारा माणूस आज आपल्या सोबत आहेत, आदरणीय सावजी सर. अतिशय वेगळेपणाने ते आपलं आयुष्य जगत आहे. आल्हाद दादांनी जो प्रश्न विचारला तोच मी त्यांना विचारतोय की वेगळेपणानं आयुष्य असं जगत असताना आपलं बालपण सुद्धा खूप वेगळं होतं का? नमस्कार सगळ्यांना. आज मला आनंद होतोय की एक 12वा कार्यक्रम, एक टप्पा आपल्या आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा नाही गाठलेला आहे. आणि हल्ली तसं पण बरंच सेलिब्रेशनचा माहोल असतो, त्यामुळे 10 दिवस, 30 दिवस, 100 दिवस, तसं आपण म्हणूया की 12वा कार्यक्रम आहे. या निमित्ताने जरा मागे वळून बघण्याचं मला वाटते त्या सीडीमधनं खूप अतिशय सुंदर रीतीने आनंदने आणि त्या सगळ्यांनी केलेलं आहे. मला वाटतं एकदा आपण टाळ्या वाजवून परत सगळ्यांचं कौतुक करूया. पूर्ण 11 महिन्याचा प्रवास जे नव्हते सगळे सलग सगळ्या कार्यक्रमांना, त्यांना मला असं वाटते यातनं पाहायला मिळालं आपल्याला सगळ्यांना. आणि आता पुढच्या प्रवासाला आपण आणखीन सुरुवात करतोय. जसं सांगितलं की वर्तुळाचा प्रवास कधी संपत नसतो, तो चालूच राहत असतो अखंड. तर ते अखंड आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यामुळे या टप्प्यावरती मी त्या अंगाने पण बघतोय जरा. आणि आत्ता आल्हाद आणि मनोज, म्हणजे आल्हाद तर या कार्यक्रमात एक आयडॉल म्हणून आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण ऐकलेलंच आहे. मनोज पण जळगावचा अतिशय प्रसिद्ध सूत्रसंचालक आहे. जळगावच्या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मनोज करतो आणि तो पण खरं सेवांकूर परिवारातला घटक आहे. मूळचा विदर्भातलाच आहे, मूल त्याचं गाव चंद्रपूर जिल्ह्यातलं. आणि त्याच्या फॅमिलीमध्ये पण गांधी, तुकडोजी महाराज यांचे सगळे संस्कार त्याच्या आजी आजोबा आणि त्या सगळ्या पिढीवरती आलेले ते मनोजमध्ये पण उतरलेले दिसतात. आणि एक आपल्या विदर्भातला एक मुलगा जाऊन तिकडे जळगावमध्ये खूप छान त्यांनी स्वतःचं नाव केलेलं आहे सगळं. तर त्यामुळे तो मनोज आज मुद्दाम आलेला आहे या ठिकाणी, कालपासून सोबत आहे. जो प्रश्न विचारला आल्हादने आणि मनोजनी बालपणाबद्दल, त्यासाठी मी अधेमध्ये कधीतरी असा उल्लेख झालेला आहे माझ्या बोलण्यामधनं येत गेलेला आहे. पण तरी सांगतोय की सिंदखेड राजा माझं गाव,
मूळ गाव, जिजाबाईचं जन्मगाव जे आहे बुलढाणा जिल्ह्यातलं ते. आणि तिकडे लोअर मिडल क्लास फॅमिली, वडील एक 10वा वर्ग पास, आई 4था वर्ग पास, 4 बहिणी 2 भाऊ, 2 बहिणी मोठ्या, मी 3ऱ्या नंबरवर, 2 बहीण लहान आणि भाऊ लहान. आमच्याकडे घरी एक छोटं डिपार्टमेंटल स्टोअर म्हणता येईल त्या काळातल्या खेड्यातलं एक 5-7 हजार वस्तीचं गाव. आणि त्यामुळे एक छोटं दुकान जे होतं, दुकानात सगळ्याच वस्तू असायच्या, समोर दुकान मागे राहणं असं सगळा पार्ट होता. आणि त्या काळात साधारणपणे जशी परिस्थिती असायची तशी की मोठ्यांच्या पुढे फार काही बोलायची हिंमत नसायची. त्यामुळे वडिलांचा स्वभाव पण असा जरा करारी होता. ते हुशार होते अभ्यासामध्ये, पण आजोबांच्या आग्रहामुळे त्यांना परत व्यवसायात उतरावं लागलं. मध्यंतरी मग परत भाऊबंदकीच्या काळामध्ये त्यांना घरातनं बाहेर पडून निगेटिव्हपासनं सुरुवात करावी लागली. आणि त्या काळात अगदी डोक्यावरती कपड्याचे गठ्ठे घेऊन गावोगाव फिरत वगैरे असं त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली तरुणपणामध्ये. आणि हळूहळू मग थोडी स्थैर्य यायला लागलं. तर पण एवढंच होतं की ते जरा अभ्यास आणि या सगळ्याबाबत जरा जागरूक होते. शिवाय थोडेसे प्रयोगशील पण होते. त्यामुळे त्या छोट्या गावामध्ये अनेक गोष्टी ज्या काय पहिल्यांदा आल्यात त्या आमच्या घरात आल्याचं मला आठवते थोडंफार. की हापशी बोर त्यावेळेस जे होतं, आणि हापशी जी होती ती मला वाटते त्या बहुतेक त्या गावामध्ये आमच्या घरात पहिल्यांदा आली. पुढे बायोगॅस पण पहिल्यांदा वडिलांनी तयार केला. तर असे प्रयोगशील होते. अनेक विषयांमध्ये त्यांना रुची होती. अनेक अशा खटापटी त्या करत राहायचे सतत काही ना काहीतरी. अगदी शेती घे तर बैल घे, गाई घे, दूध काढ, सगळे व्यवसाय जवळपास ते करून चुकले. मला वाटते ती प्रयोगशीलता मला मिळाली वारशामध्ये कुठेतरी. आणि ती मग पुढे आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता आले. कदाचित त्याचं एक कारण ते असावं. बाकी असं सामाजिक पार्श्वभूमी वगैरे अशी काही नव्हती काही. खरं म्हणजे व्यवसाय आणि ज्याला म्हणू बनिया वृत्ती साधारणपणे अशी जी होती घरामध्ये, त्यामुळे काही फार वेगळं बालपण होतं असं नाही. फक्त एवढंच की या सगळ्यांमुळे अभ्यासामध्ये जरा होतो हुशार. आणि या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या काय मिळत गेल्या त्याच्यामुळे मग 4थ्या वर्गामध्ये स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यामध्ये होतो, मग 7व्या वर्गात होतो, 10व्या वर्गात मेरिटमध्ये होतो, 12वीमध्ये पण गुणवत्ता यादीत होतो. वाचनाची सवय होती लहानपणापासनं. त्या काळात फार वाचायला मिळायचं नाही, त्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे किराणा सामान बांधून द्यायला असायची तर ते काढून वाचायचं. नंतर मग त्या काळात जे काय डिटेक्टिव्ह पुस्तकं असायची, झुंजार, काळा पहाड वगैरे वगैरे असे सगळे फालतू पुस्तकं वाचायचो. म्हणजे त्यांनी काही फार संस्कार वगैरेच्या दृष्टीने होतं असं नाही. पण मला वाटते कुठेतरी जरा आपलं काहीतरी वेगळेपण असावं असं वाटायचं. आता खूप आठवत नाही, पण मला तेव्हा आठवते की एक आमच्या काहीतरी समाजाचा कुठला तरी कार्यक्रम होता. आणि त्यावेळेस मी गेलो स्टेजवरती आणि मला माहीत नाही, पण मी अनाऊन्स टाकलं की बाबा मी काय हुंडा घेणार नाही आणि देणार नाही वगैरे. म्हणजे 10व्या वर्गात असताना, जेव्हा काही लग्नाचा काही विचारही नव्हता, असा 8वी-9वीत असतानाची गोष्ट आहे. दुसरं असं पण कुठेतरी होतं की नाही, आपल्याला जे काय करायचं ते आपल्या बलबुत्यावरती करायचं. थोडासा वडिलांचा थोडा हेकेखोर स्वभाव होता. आग्रही होते स्वतःच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये, आणि मग फार काही कोणाचं ऐकून घ्यायची नाही. तो हेकेखोरपणा थोडासा माझ्यामध्ये पण उतरला आहे आणि तो मला उपयोगी पण पडतो आहे बऱ्याच बाबतीत. माणसाने काही बाबतीत जरा आग्रही राहिलं पाहिजे. आणि एकदा तशी इमेज तयार झाली की आणखीन सोपं होते. मग बाकी लोक फार त्रास देत नाही तुम्हाला, नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी झगडत राहावं लागते. त्यामुळे एकदा जर असं माहिती झालं लोकांना की बाई गॉन केस आहे, तर मग फार वाटायला जात नाही कोणी आपल्या. त्याचा फायदा होतो. तर तसा फायदा थोडासा झाला. लहानपणी अर्थातच काही असं फार नव्हतं, सामाजिक वगैरे असं काही पार्श्वभूमी कुठलीच नव्हती. पण एक अकॅडमिकली चांगला होतो. खेड्यात होतो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नव्हता काही. काय म्हणू त्याला, स्मार्टनेस असा काही फार नव्हता. गावाच्या बाहेर कधी पडलो नाही. आणि त्या काळात वडिलांचं बोट धरून जायचं बा जे काय ते, असं सगळा प्रवास होता सगळा चालू. वाचनाचं वेळ मात्र नक्कीच होतं त्या सगळ्या ह्याच्यात. वडिलांनी फक्त एवढंच की अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन देत गेले आणि आग्रह पण राखत घेतले की गुणवत्ता यायला पाहिजे. मला आठवते की 10वीला मी 16वा होतो मेरिट लिस्टमध्ये. तेव्हा मेरिट लिस्ट निघायची. नागपूर आणि अमरावती बोर्ड एकत्र होतं.
आणि 12वीला 28वा आलो. तर वडील नाराज झाले की नंबर घसरला तुझा. त्यांना अजिबात त्याचं कौतुक नव्हतं की हे फालतू आहे म्हणे, हे असं नाही व्हायला पाहिजे. ओके, असा आग्रही होते जरा त्या सगळ्या बाबतीत. पण हिशोबाच्या बाबत काटेकोर होते. तो हिशोबी पण मला आयुष्यात पुढे खूप कामी आला या सगळ्या ह्याच्यात. आई घरी असायची, बाकी सगळ्या गोष्टी घर सांभाळणं आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे घरची अशी विशेष त्या काळातली पार्श्वभूमी नव्हती. मला बरोबरीचे मित्र असे काही फार नव्हते तेव्हा. जे काय मित्र होते माझे ते सगळे सिनियर होते. म्हणजे आम्हाला असलेले शिक्षक माझे मित्र होते. आमचे एक तिथे मेडिकल ऑफिसर होते PSCला 10वीला असताना वगैरे, किंवा MSCBला काम करणारे एक सब इंजिनियर, अशी माझी मित्रमंडळी होती सगळी. तर त्या सगळ्या प्रवासातनं 10वी 12वी झालो. तर तोपर्यंत तर काही फार असं कळायचं नाही काय काय नाही. फक्त एवढंच की अकॅडमिकली चांगलं असल्यामुळे एक थोडीशी तेवढी एक सेल्फ इमेज चांगली होण्यासाठी त्याची मदत नक्कीच झाली त्याची सगळी. आणखीन एक गोष्ट जी मी अनेकदा शेअर करतो की 8वीत असताना एक छोटी विज्ञानाची प्रयोगशाळा माझ्या घरात होती. आणि ती अगदी भंगार वस्तूंमधून केलेली होती. अगदी लॅबॉरेटरीमधनं फुटक्या टेस्ट ट्यूब आणलेल्या 2-4, बीकर आणलेले, दुकानामध्ये मोरचूत कॉपर सल्फेट विकायला असायचं, नवसागर असायचं, NH4Cl. आणि मग मला आठवते की 8वी 9वी 10वीत PCBचे बहुतेक सगळे प्रयोग मी माझ्या घरच्या घरी करून पाहिल्याचं आठवते, खेळ म्हणून. आणि मग त्याचा फायदा मला असं वाटते पुढे जे काय आयुष्यामधले प्रयोग केले, ती जी प्रयोगशीलता आहे जी वडिलांमध्ये पण होती, कदाचित जेनेटिकली आली असावी. आणि मग जे विज्ञानाचे प्रयोग करून पाहण्याची जी काय वृत्ती होती ती पण पुढे आली. म्हणून मी आत्ता हल्ली नेहमी म्हणतो पालकांना की आपल्या घरात मुलांसाठी एक छोटी विज्ञानाची प्रयोगशाळा जरूर असावी. एका ड्रेसपेक्षा जास्त पैसे नाही लागत त्याला. पण आज मी सगळीकडे फिरतो तर मला क्वचितच कोणाच्या घरामध्ये असं काहीतरी दिसतंय. प्रयोग जर नाही केले तर प्रयोगशीलता कुठे येणार आयुष्यात? मग तुम्ही सरळ एका रेषेने चालत राहणार फक्त. तर मला वाटते ती फार गरजेची आहे आणि त्याचा मला फार उपयोग झाला पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्रवासात. मला आणखी एक असा प्रश्न विचारायचा आहे सर, की तुम्हाला मी नेहमी आनंदामध्ये पाहिलं आहे, नैराश्यामध्ये किंवा दुःखामध्ये कधीच पाहिलं नाही. तुमच्याकडनं सातत्याने प्रेरणा मिळत असते. तर हा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला कुठल्या गोष्टींमधनं मिळाला? आयुष्याकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो आनंदाने आणि लोकांसाठी असं काम केलं पाहिजे. मुख्यत्वे मी म्हणेल की 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या या सगळ्यांसाठी. एक तर पुस्तकं. सगळ्यात पहिलं श्रेय मी पुस्तकांना देतो. त्यामुळे मी जिथे जातो तिथे पुस्तकं असतात माझ्यासोबत. आपल्या इथे नेहमी इथे काही पुस्तकं असतात. आज पण आहे या ठिकाणी. पुस्तकांमधनं जे आयडॉल भेटलेत त्याचा सगळ्यात जास्त परिणाम झाला असं मी म्हणेल. वाचनाची सवय जी होती अशी काहीतरी फालतू वाचायची, मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर थोडीशी ती कन्व्हर्ट झाली, थोडीशी बदलली दिशा. आणि बेसिक असं होतं की मी खेड्यातला आलेलो आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली. तेव्हा 3च मेडिकल कॉलेजेस होते आणि नागपूरचं सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज मानलं जायचं सेंट्रल इंडियामध्ये. तर खूप सारे मुलं मुली इंग्लिश माध्यमातनं आलेली, शहरातनं आलेली, त्यांना छान बोलता यायचं, स्मार्ट होते बोलण्या वागण्यामध्ये. मी फारच गबाळा होतो. म्हणजे माझी आई म्हणायची की हा एवढा नेमळट की याच्या नाकावरची माशी हालत नाही. साधारणपणे अशी पर्सनॅलिटी होती. तर फार स्वतःला असं वाटायचं की आपण फारच गयेबिते आहोत, आपली काही लायकीच नाही, अवकातच नाही आपली काही कुठे. आणि मग त्यातनं कुठेतरी मला वाटते स्वशोधाची प्रक्रिया सुरू झाली की आपणही काहीतरी असलो पाहिजे. सेल्फ आयडेंटिटी ज्याला म्हणूया, तो जो क्रायसिस होता की स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करता आली पाहिजे. अकॅडमिक्सचा थोडासा फायदा झाला, मी जसं म्हणालो तसं की गावात राहूनही चांगली गुणवत्तेमध्ये पास होता आलं, त्याचा नक्कीच फायदा झाला. पण मग त्या सगळ्या प्रवासामध्ये काही पुस्तकं मित्रांमुळे सेल्फ डेव्हलपमेंटची जी आहे, मला आठवते की डेल कार्नेगीची पुस्तकं त्यावेळेस बरीच प्रसिद्ध होती. त्यातले 2 पुस्तकं मला आत्ता पण आठवतात. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, की नाही, मित्र कसे जोडाल आणि दुसऱ्यांवरती प्रभाव कसा टाकाल. ओके. आणि दुसरं पुस्तक होतं हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. म्हणजे मनोजने जो प्रश्न विचारला की आनंदाने जगायला कुठे शिकलो, मला वाटते त्याची मुळं कुठेतरी त्या 2 पुस्तकांमध्ये पण आहे. ती पुस्तकं माझ्या टेबलवरती हॉस्टेलमध्ये पडली राहायची.
तर बाकीचे सगळे दोस्त मित्र पुस्तकं पाहून हसायचे, है बोले अब तो ये किताब पढ़ के बिल्कुल बस बहुत दोस्त को का इसका जमावड़ा ही जमने वाला है बोले, बिलकुल टिंगल उडवायची अशी सगळी. पण मग त्यांनी टिंगल उडवावी म्हणून मी मुद्दाम ते उघडे ठेवायचो असे, की निदान असं तरी कोणीतरी हातात घेऊन चाळून तर पाहिजे निदान. तर मला अशी सवय होती जरा, की काही गोष्टी स्वतःवर ओढवून घ्यायच्या, म्हणजे मग कोणी समजा आपल्याला हे करायला लागलं तर आपणच आधी त्याच्या आधी प्रोॲक्टिव्ह होऊन आपल्यावरती ओढवून घ्यायचा, म्हणजे मग आपण परत आपली मान ताठ राहते. असं मी युक्ती जरा शिकलो होतो या सगळ्या पुस्तकांमधनं. तर त्या पुस्तकांपासून सुरुवात झाली. पुढे मग विवेकानंद वाचला, मग गांधी, विनोबा, साने गुरुजी, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि खूप सारी पुस्तकं वाचली. गोणी दांडेकरांनी त्या काळात आम्हाला खूप भुरळ घातली होती. गोणीदांची पुस्तकं सगळीच म्हणजे अतिशय वेड लावलेली त्या काळात. आणि बाकी पण मग खूप प्रचंड वाचनाची सवय होती. नागपूरला रामकृष्ण मठाची जी लायब्ररी होती ती अगदी आम्ही कोळून प्यालो त्या वेळेस. अगदी सगळं जे काय मिळालं ते वाचायचं. वाचनाचा स्पीड पण चांगला होता. त्या वाचनाचे सवयीचे अकॅडमिक फायदे पण झाले, की 10वीमध्ये मराठी विषयात पहिला येऊ शकलो त्या वाचनाच्या सवयीमुळे. पुढे कदाचित एक्सप्रेशन सुधारलं, आणि आजही मला असं वाटते हा जो काय आम्ही बिघडलोचा प्रवास होतोय आत्ता, तो पण कदाचित त्या कुठेतरी थोडेफार तरी त्या वाचनाचे आणि पुस्तकांचे संस्कार आहेत असं मला वाटते. तर पहिली गोष्ट पुस्तकं, मला असं वाटते आत्ताही मी वाचत असतो. वर्षाला 20-30 हजार पानं काहीतरी वाचन असतेच असते. म्हणजे ही सगळी पुस्तकं अशी आहेत की जी मी स्वतः अनेकदा वाचलेली आहे, ज्याने माझं आयुष्य घडलेलं आहे असं मला वाटते. त्यामुळे ती पुस्तकं मी प्रिस्क्राईब करत असतो. दुसरा जो संस्कार झाला हे सगळं करण्यामध्ये, या वाचनामधनं जरा वेगळी दिशा जी मिळाली, त्याच्यामुळे वेगळ्या वाटेने गेलेली माणसं जरा ती शोधायला लागलो जरा, आणि मग तशी माणसं सापडायला पण लागली. आता बरेचदा लोक मला असं विचारतात प्रश्न की तुम्हाला अशी माणसं कशी काय सापडतात. मला असं वाटते तो चष्मा हळूहळू डेव्हलप होत गेला. आणि मग त्या काळात सुरुवात जी झाली ती बाबा आमटेंपासून झाली. म्हणजे त्यातलं मोठं नाव, त्यातल्या त्यात जे होतं प्रसिद्ध नाव, मित्रांच्या सोबत मग पहिल्यांदा काहीतरी 1980-81 साली मित्रमेळावा व्हायचा शनिवार रविवारला. तर तिकडे गेलेलो 2 दिवसांसाठी, आणि अशीच खूप मोठी माणसं आलेली 2 दिवसांमध्ये. छान राम शेवाळकर त्याचं सूत्रसंचालन करायचे. बरोबर 4 वाजता सेकंड सॅटर्डे फेब्रुवारी, की आता आनंदवन मित्रमेळाव्याची आपण सुरुवात करतोय. बरोबर इथे जसं 7च्या ठोक्याला आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा असतो, तसं बरोबर 4च्या ठोक्याला कार्यक्रम सुरू व्हायचा. बाबांचा कॉट असायचा, ते बाबांना एक तर उभं राहता यायचं किंवा आडवं होता यायचं, त्यांना बसता नाही यायचं. तर आणि मग त्यात पु ल देशपांडे आणि खूप दिग्गज लोक यायची, कुमार गंधर्व आणि कोण कोण सगळे आत्ता नावं पण नाही आठवत, पण अशी खूप मोठी माणसं यायची. तर छान वाटायचं त्या सगळ्यांच्या सहवासात. हे दुरून पाहणं एवढंच फक्त, फार काही जवळ या लोकांच्या गेलो असं झालं नाही, पण मग त्याचा फायदा झाला. मग त्याच वर्षी मला असं वाटते सोमनाथला जो श्रमसंस्कार छावणी असते, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की दरवर्षी 15 ते 22 मे एक श्रमदान शिबिर असते सोमनाथला, चंद्रपूरच्या जवळ, मूलच्या जवळ. आणि त्याला एक 500-600 हजार मुलं मुली सगळ्या महाराष्ट्रातनं, त्या काळात भारतातनं यायची. आता थोडं महाराष्ट्रापुरतं थोडं मर्यादित झालं पण असतात. आणि छान सकाळी 4 तास श्रमदान, दुपारी मग बौद्धिक सत्र, अशी वेगवेगळ्या लोकांना भेटणं. आणि रात्री छान, त्या काळात आम्ही जंगलात भेटकायला जायचो, जंगल खूप होतं त्यावेळेस, धबधब्याखाली आंघोळ करायला जायचो. तर छान एक ग्रुप त्यातनं तयार झाला. त्यामुळे दुसरं जे आहे मला वाटते मग बाबा आमटे भेटले, मग यदुनाथ थत्तेंशी परिचय झाला. नवीन पिढीला यदुनाथ ते माहिती नसतील, पण साने गुरुजींचे वारसदार ज्याला म्हणता येईल. आणि मग अशा बऱ्याच वाट चुकलेल्या माणसांना शोधत गेलो आणि भेटत गेलो. कोणी पण कळलं असं जरा वेगळं काहीतरी करते तर मग जायचं त्यांच्याकडे, बोलायचं त्यांच्याशी जाऊन, बस एवढंच असा एक छंद होता. त्यामुळे दुसरा संस्कार तो झाला की अशी भेटलेली प्रत्यक्षातली माणसं जिवंत. आणि तिसरा जो संस्कार आहे ज्याच्यामुळे हा झाला प्रवास सुरू, मला असं वाटतं तो मित्रांचा गट. आमच्या कॉलेजलाच आम्ही 3-4 जण होतो असे खरं. एक आपल्याकडे येऊन गेलेले डॉक्टर रवी कोल्हे, रवी आणि मी वर्गमित्र खरं. एक शेगावला आहे आता सध्या डॉक्टर प्रेमचंद पंडित म्हणून, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, तो माझा टेबल मित्र होता. आणि रवी त्याचा मित्र, म्हणून मग रवी माझा पण मित्र झाला पुढे. आणि आमचा एक चौथा मित्र तो सध्या ऑस्ट्रेलियाला आहे, डॉक्टर दिलीप गहाणकरी म्हणून, प्लास्टिक सर्जन आहे तो आता. तर तो आहे, तो खरं मेळघाटमध्येच जाणार होता, पण थोडंसं जीवनाची दिशा बदलली आणि ऑस्ट्रेलियात जाऊन पोहोचला तो. अतिशय स्टुडियस, अतिशय हुशार, आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशनच्या दिवशी भेटलेला माझा मित्र, आणि अगदी आयुष्यभराचा, अगदी काय म्हणता येईल एका जीवाचे अशी मित्र.
असे सगळे होते. तर तसं 4 मित्रांचा ग्रुप बनला एक आमचा छान, आणि बाकी पण होते काही. तर आम्ही जरा असे काय म्हणू पागल होतो, म्हणजे आमच्या नावाने ग्रेट सायकोज ऑफ GMC नागपूर वगैरे असं लिहिलं जायचं जरा. आणि असे अभ्यास सोडून बाकी बरेच उपद्व्याप करायचो आम्ही त्या काळात, आणि छान मजा यायची. तर एकट्या जेव्हा कोणी आम्हाला भेटायचं तेव्हा काय म्हणायचे, नाही यार तुम जो कर रहे हैं ना बहुत बढ़िया, मेरी भी बहुत ऐसी इच्छा है करने की, ऐसा कुछ तो भी करने की. पण ग्रुपमध्ये भेटले की मग आमचे टिंगल उडवायचे. मग आम्ही पण एक ग्रुप बनवून टाकला होता आमचा, आणि आमचा ग्रुप एवढा पक्का होता सगळा की खूप गोष्टी करायचो. म्हणजे काय म्हणता येईल, कॉलेज लाईफ एन्जॉय करणं ज्याला म्हणता येईल, अशा खूप गोष्टी केलेल्या. मला एक गोष्ट खास करून इथे जाणवते या प्रवासामध्ये की 10वीमध्ये आणि 12वीमध्ये मेरिट आलेला मुलगा ज्यावेळेस शहरामध्ये जातो मेडिकलला शिकायला, आणि त्या वातावरणात गेल्यानंतर त्या एवढ्या हुशार मुलाला सुद्धा असं जाणवतं कुठेतरी आपल्या मनामध्ये की बुवा इथे आलेली मुलं ही कुठेतरी जास्त वेगळ्या बॅकग्राऊंडची आलेली आहेत. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचनातून, वेगवेगळ्या प्रयोगांमधून, वेगवेगळ्या माणसांना भेटून जिद्दीने एक स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा प्रवास पुढे करणं. तर मला असं वाटतं हा बऱ्याच लोकांचा ही समस्या आहे की आपल्याला इंग्रजी येत नाही, त्यातून न्यूनगंड. तर मला वाटतं ह्या प्रवासापासून हा बोध घेण्यासारखा आहे, खूपच काही शिकण्यासारखं आहे. आणि डॉक्टर साहेबांबद्दल त्यांना सायकोज म्हटलं जायचं, वेगळा प्रयोग करणारी माणसं होती. तर आज इथेही तरुण मंडळी बसलेली आहेत, आपण सगळेच. तर आपल्यासाठी पण हे शिकण्यासारखं आहे की अविभावांनी ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मी तर थक्क झालो आणि आश्चर्य वाटलं, थोडी गंमती वाटली की खिशात 1 रुपया न नेता, 1ही रुपया खिशात न ठेवता पूर्ण प्रवासाला निघायचं आणि मग बघायचं पुढे काय होतं. अशासारखा प्रयोग, किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन आपण त्याला भिक्षा मागणं म्हणतात, हाही एक अनुभव घेणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या लोकांनी केल्या. थोडं त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. ठीक. मी जसं म्हणालो की एक मित्रांचा गट आमचा जमला, आणि साधारणपणे सुरुवातीला तर काही लक्षात आलं नाही की आपण सगळे एका विचाराचे आहोत. पण 1-2 वर्षानंतर, मला वाटते फायनल इयरला वगैरे, साधारणपणे 1.5 वर्षाचं असायचं तेव्हा आमचं, त्यामुळे फायनल इयरला साधारण लक्षात आलं की आपण सगळे एका दिशेने जाणारे आहोत. मग असं आम्ही नागपुरातले लोक शोधायचो की कोण जरा आहेत वेगळ्या प्रकारे जगणारे, आणि कोणी असं दिसलं की त्यांच्याकडे जायचो, लगेच धडक मारायचो. एक डॉक्टर वांकर म्हणून होते आमचे सिनियर, मेडिकल कॉलेजचे सिनियर डॉक्टर, अतिशय चांगलं नाव त्यांचं होतं. तर त्यांच्याकडे आम्ही जायचो बोलायला, त्यांच्यासोबत गप्पा करायला, असं सहजच, म्हणजे गप्पा करायला म्हणून फक्त असं. तर त्यांचं एक वाक्य मला आत्ता पण आठवते. ते असं म्हणायचे की एव्हरीवन इज कॉम्रेड ॲट द एज ऑफ 25. प्रत्येकजण असा जरा क्रांतिकारक असतो 25व्या वर्षी. बट इफ ही रिमेन्स सो ॲट द एज ऑफ 40, देन थिंक दॅट समथिंग इज रॉंग विथ हिम. 40व्या वर्षी पण ते क्रांतिकारकत्व लगेच विझायला लागते बहुतेकांचं. या वयात सगळ्यांनाच असते. एक विश्राम गुप्ते म्हणून आमचा एक मित्र होता, तो आत्ता गोव्याला आहे, तिकडे MSW झालेला आणि तिथे कॉलेजमध्ये होता. तर तेव्हा आम्ही एक संघर्ष नावाचा ग्रुप तयार केला होता. झोपडपट्टीमध्ये जायचो एका, बाकी पोरं चहा प्यायला मेडिकल चौकात टपरीवरती जायचे तासभर फ्रेश व्हायला, आम्ही झोपडपट्टीत जायचो. आमचं फक्त एवढं वेगळं होतं जरा फ्रेश होणं. तिकडे जाऊन मुलांसोबत खेळायचो, गप्पा मारायचो. छान तिकडे 150-200 मुलं गोळा व्हायला लागली, आणि अगदी ठरवून 6 म्हणजे 6 डॉट, पाऊस असो काही असो, भिजो काही हो, आम्ही पोहोचणार म्हणजे पोहोचणार. त्यावेळेस एक 6-1 महिने केला असेल प्रयोग, पण मग त्यातनं खूप शिकायला मिळालं की इतकी माणसं एकत्र येऊ शकतात छोट्या छोट्या प्रयत्नांनी. 83 सालची गोष्ट सांगतोय, आजपासून 30-32 वर्षापूर्वी. आणि आमचा त्यात काही रोल नव्हता. आम्ही म्हटलं तुमचा प्रश्नही तुम्ही सोडवायचा आहे, आम्ही नाही करणार. तर मला वाटते त्या सगळ्या प्रसंगांमधनं ज्या काय चर्चा होत गेल्या त्याच्यामुळे फार स्पष्टता झाली आयुष्यात काय असावं काय नसावं या सगळ्यांची. आणि मग त्या प्रयोगातनं असं झालं की आम्ही 2 तास झोपडपट्टीत जायचो आणि आल्यावरती 4 तास डिस्कशन करायचो, आणि अतिशय हॉट डिस्कशन असायचं. चिरफाड करणं ज्याला म्हणता येईल एक दुसऱ्यांची अशी असायची. आणि आमची चर्चा सुरू झाली की हॉस्टेलला अभ्यास बंदच करावा लागायचा, पण शक्यच नव्हतं. म्हणजे आमचा आवाज आणि कल्ला एवढा जोरात असायचा, तर पोरांचा नाईलाजच व्हायचा बाकीच्यांचा सगळ्यांचा. थोडंसं त्यावेळेस काय सिनेमाचं फार वेळ होतं मला एके काळामध्ये. म्हणजे आज जसं क्रिकेटचं माहिती राहतंय लोकांना ना सगळं कोणत्या
ना सगळं कोणत्या सिनेमाबद्दल काही विचारा, एनसायक्लोपीडिया, कोणत्या वर्षी, कोण दिग्दर्शक, कोण गायक, कोण कलाकार वगैरे वगैरे सगळं. आणि वेळ इतकं की खूपदा मला आठवते की 3चा, 6चा, 9चा लागोपाठ 3 शो 3 वेगवेगळ्या थिएटरमध्ये 5-5, 7-7 किलोमीटर अंतरावरच्या, आणि सायकलने जाऊन परत असे पाहिल्याचं मला आठवते की खूप काही सिनेमे 5-5, 7-7 वेळा पाहिले. आणि असं फक्त पेपरमध्ये आलं आणि वाचलं की लगेच असं काही गोष्टींच्या बाबत वेडं व्हायचं. सर एखादं गाणं आठवतं का त्या चित्रपटातलं? आणि तर खूप सारी आहेत म्हणजे, पण त्यावेळेसची जी काय आवडती होती, गुरुदत्तची सिनेमे आवडायचे. कलाकारांमध्ये खूप सारे, म्हणजे दिलीप कुमार होता, मीना कुमारी होती, खूप सारे कलाकार असे होते. राजश्रीचे पिक्चर, राजश्री प्रोडक्शनचे पिक्चर त्यावेळेस खूप छान आणि वेगळे असायचे जरा. त्यातला एक कुठला मला आता आठवत नाही, पण एक खूप छान एक छोट्या मुलीचा सिनेमा, अतिशय निरागस आणि वेगळे मुद्दे ते मांडायचे. तर तो सिनेमा मी मला वाटते 5-10 वेळा तरी पाहिला असेल निदान, फक्त अगदी छान. गाण्यांचा पण थोडा शौक होता, म्हणजे अभ्यास करताना पण रेडिओ चालू असायचा. रेडिओच होते तेव्हा, आमची ऐपत तेवढीच होती, बाकी काही टी व्ही वगैरे यायचेच होते. तर हॉस्टेलला अभ्यासाला बॅकग्राऊंड माझं रेडिओचं कायम असायचं. विविध भारती असायचं, आणि काय तेव्हा ते बिनाका गीतमाला वगैरे त्या काळातलं, म्हणजे माझ्या बरोबरीच्या लोकांना आठवत असेल सगळं. तर दिवसभर बॅकग्राऊंडला रेडिओ चालू राहायचा, आणि मग आवाज बिवाज तर काही नव्हताच अजिबात. कारण असं होतं की मी बाथरूममध्ये गेलो की बाकी सगळे अभ्यास बंद करायचे, कारण माझं गाणं सुरू व्हायचं, आणि मग त्या गाणं सुरू असताना कोणाला अभ्यास करणं शक्यच नव्हतं. सगळे पुस्तकं खाली टाकून बाहेर पडायचे काहीतरी, मग जरा टाईमपास करायसाठी म्हणून, असं सगळं. प्रयोगांमध्ये मग खूप सारे प्रयोग त्या दरम्यान केलेत. मी असं म्हणाले की जसं विवेकानंद वाचलं आणि राजयोग वाचलं, त्यातलं थोडंसं तर हठयोगातले काही प्रयोग करून पाहावा. आता डिसेंबरच्या थंडीत हॉस्टेलच्या टेरेसवरती जाऊन झोपायचं उघड्याने, अंडरविअरवरती फक्त, बस बघायचं काय होते. तर म्हणजे शरीराला काय म्हणतो, कष्ट दिले पाहिजे आणि शरीर मजबूत केलं पाहिजे. मग अशी एखादी गोष्ट पटली ना तर मग ती 100% करायची. अशी डेल कार्नेगीच्या पुस्तकातली एक गोष्ट, त्यात असं त्यांनी दिलं होतं की तुम्हाला मित्र जोडायचे ना तर काय करायचं की तुम्ही तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आधी स्मित बाहेर आलं पाहिजे, असा साधा नियम त्यांनी सांगितला होता. म्हणजे तुम्हाला रागावताच येणार नाही, तुम्हाला काय म्हणता येईल. आणि करून बघा प्रयोग की आधी हास्य बाहेर आलं पाहिजे आणि मग जोरात रागवा शिव्या द्या पाहिजे तेवढ्या. असं होणं शक्यच नाही. तर मग तो प्रयोग करून पाहायचा. तर मी इतकी सवय केली त्याची की कॉलेजमधून जाताना, व्हरांड्यात, हॉस्पिटलमधून जाताना सगळ्यांकडे कोणाहीकडे पाहून हसायचं. तर पुष्कळदा माझे मास्तर वगैरे, प्रोफेसर वगैरे झापायचे, कशाला हसून राहिला रे, उगाच कारण नसताना. असं जरा पोरीबिरींचे गैरसमज व्हायचे की आपल्याकडे पाहून हसून राहिला की काय वगैरे, असं सगळं. मी माझ्या प्रयोगात होतो की नाही, मला जरा त्या अर्थाने स्मार्ट बनायचं. तो जो कॉम्प्लेक्स होता मनातला, इंग्रजी येत नाही आपल्याला, म्हणजे त्या काळात 12वीपर्यंत स्थिती अशी होती की बायोचं पुस्तक घेतलं की झोप यायची, आणि ती झोप जायसाठी गणिताचं पुस्तक उघडावं लागायचं. त्यामुळे डॉक्टर बिक्टर व्हावं असं अजिबातच नव्हतं मला वाटत. पण मग 4 मोठ्या लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंगला काही भाव नाही, ॲडमिशन तर कुठेही मिळत होती, VNITला पण मिळणार होती. मग काय करायचं, तर डॉक्टर हो. तर मग काही फार अक्कल नव्हती, त्यामुळे ठीक आहे सगळे म्हणतात डॉक्टर होऊन जा. तर पहिल्या वर्षाला ते ॲनाटॉमी वगैरे इंग्रजीतलं काही समजायचंच नाही, काय चाललं काय नाही. ते डिसेक्शनमध्ये काय, कोणती नर्व आहे, कोणती आर्टरी आहे, कोणती मसल आहे, फारच प्रॉब्लेम व्हायचा समजायला. जरा सगळं एकसारखंच दिसायचं ते उघडल्यावरती. असं वाटलं हे काही आपल्याला जमणार नाही. फक्त मला असं वाटतं एक स्वभाव असा होता की लवकर हार नाही मानायची, आणि मग जर करायचंच ठरवलं एकदा तर मग पूर्ण जीव ओतून करायचं. मला असं वाटतं मग थोडंसं तो स्वभाव कामी आला. मग जरा घरून वाचून जायला लागलो, आणि मग जे वाचलं ते दिसायला लागलं, आणि मग मजा यायला लागली. आणि मग पहिल्याच युनिट टेस्टमध्ये मला आठवते, ॲनाटॉमीमध्ये आमच्या युनिटमध्ये 50चं युनिट असायचं, त्याच्यामध्ये पहिला नंबर आलो. म्हणजे अगदी इंग्रजी काहीच न कळत असताना सुरुवातीच्या काळात. आणि मग जरा गणित, जो माझा आवडता विषय होता, तो मला मेडिकल कॉलेजमध्ये, मेडिसिनमध्ये सापडला. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये, खास करून फर्स्ट MBBSला. ॲनाटॉमी अतिशय रटाळ सब्जेक्ट म्हणून मानला जातो खरं मेडिकल कॉलेजमध्ये. ते ग्रेचं ॲनाटॉमी म्हणून मोठं पुस्तक असायचं. म्हणजे बहुतेक आम्ही म्हणायचो गमतीने त्यावेळेस की याचा उपयोग जो आहे तो डोक्याखाली ठेवण्यासाठी फक्त करायचा, किंवा कोणी आलं तर त्याला मारायला, त्याचं मारामारी करायसाठी, डिफेन्ससाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो अभ्यासापेक्षा.
असं सगळं. त्या काळात गुटके असायचे, छोटे छोटे पुस्तकं, ते वाचून बहुतेक सगळे अभ्यास करायचे. वाचनाची सवय मला त्या ठिकाणी खूप कामी आली. आणि मला आठवते ते ग्रेज ॲनाटॉमी म्हणून 1600 पानांचं बारीक अक्षरातलं रजिस्टरच्या आकाराचं पुस्तक, फर्स्ट MBBSला असताना, हॉस्टेलला असताना मला आठवते मी पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली ते शेवटच्या पानापर्यंत 3 दिवसात ते 1600 पानांचं पुस्तक वाचून संपवलं. आणि मी शेकडो हजारो पुस्तकं वाचलेली आहेत आणि आजही वाचत असतो. अनेक पुस्तकं मला आवडलेली आहे, आनंद दिलेली आहे. पण मला आत्ता आठवते की त्या 3 दिवस मी जे काय त्या ग्रेज ॲनाटॉमी वाचत होतो, अगदी ताशी 25 पानं या स्पीडने ठरवून. आणि फक्त जसं टी व्हीच्या मध्ये आपण त्या जाहिरातीच्या ब्रेकमध्ये फक्त आपण पटकन जेवण उरकतो आणि परत टी व्ही समोर येऊन बसतो ना, तसं माझं होतं की पटकन जेवण उरकायचं आणि परत पुस्तक हाती घेऊन बसायचं. तर ते 3 दिवसात अगदी ट्रान्समध्ये होतो. आणि प्रचंड आनंद त्या पुस्तकाने मला दिलेला, त्या पुस्तकाच्या वाचनाने. तो लोक म्हणायचे यार पगला यार तू, ये तो लोक ये किताब लेते तो ये क्या बोलते उसको, झोपेची गोळी म्हणून हे काम येते. ते पुस्तक वाचलं, 2 पानं वाचले की छान झोप येते, बिलकुल वेगळं औषध घ्यायची गरजच पडत नाही. आणि हे पुस्तक तू 3 दिवसात वाचून संपवलं. पण मला खूप अतिशय आनंद दिलेलं ते पुस्तक एक राहिलं. आणि मला वाटतं त्याचा फायदा कदाचित असा झाला की चांगले मार्क सहजच मिळत गेले. म्हणजे फायनल MBBSला एक प्रयोग जो आहे, जो मी काल आणि आज नाही उल्लेख झाला त्याचा म्हणून मुद्दाम सांगतो, की नापास व्हायचं असं ठरवलं होतं मी. नापास होऊन बघायचा प्रयोग. आयुष्यात कधीच नापास नव्हतं झालो. एक परीक्षा झालो होतो, अर्थात ड्रॉइंगची परीक्षा, जी कोणती पहिली असते ना, 6वी 7वी तिच्यात नापास झालेलो. बाकी सगळ्या परीक्षेत गुणवत्तेमध्ये होतो. तर असं वाटायचं की नापास होण्याचं दुःख प्रचंड भारी आहे आणि ते जरा पेलवणं अवघड आहे. जे बाकीची रेफर्ड बॅच असायची नापास झाल्याची, त्यांच्याकडे पाहून फार क्यू यायची त्यांची, अरे बिचारे फारच कठीण आहे हाल यांचे. हल्ली काय म्हणतात त्याला, डिस्कंटिन्यू झालेले, DC झालेले जे आहे ना, तसं रेफर्ड बॅच म्हणायचं आम्ही. तर असं वाटलं की आयुष्यामध्ये कदाचित याहून मोठी दुःख आपल्याला पुढे येऊ शकतात. तर मग आत्ता त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी आत्ताच आपण हे छोटं दुःख कम्पॅरेटिव्हली नापास होण्याचं, याचा जर अनुभव घेतला तर व्हॅक्सिनेशन सारखं आयुष्यात आपल्याला पोलिओची भीती राहणार नाही. लस टोचून घ्या म्हणून मग नापास व्हायची लस टोचून घ्या बा म्हणून नापास व्हायसाठी मी फायनल इयरच्या फायनल टर्ममध्ये ठरवलं की आपल्याला नापास व्हायचं. आणि मग अभ्यास सोडून बाकी सगळे उपद्व्याप केले. बाकी उपद्व्याप केले म्हणजे काय केलं की वाचत होतो, झोपडपट्टीत जायचो, आणखीन काय काय प्रयोग चालू असायचे. आणि फक्त जे काय क्लासेस आणि क्लिनिक जेवढे काय होते तेवढे केले सिन्सिअरली, याच्या पलीकडे काही नाही केलं. अभ्यास जवळपास नाही केला. अनफॉर्च्युनेटली रिझल्ट जेव्हा आला तेव्हा असं कळलं की मी पहिल्या 10 मध्ये आलो, नापास झालोच नाही. त्यामुळे नापास होण्याच्या प्रयत्नातही नापास झालो. त्यामुळे ते जे इनॉक्युलेशन मला पाहिजे होतं त्यावेळेस खरं करून घ्यायचं होतं ते नाही करून घेता आलं तेव्हा, नाही तर त्याचा फायदा झाला असता. त्यामुळे असे खूप चित्रविचित्र प्रयोग. सगळे पोरं म्हणायचे लेखा माजला तू, पस्तावशील, फार तुला जरा शिंग फुटलेत आता जरा, की नाही. त्यामुळे असे भरपूर प्रयोग त्या काळामध्ये केले. उपाशी राहण्याचा एक प्रयोग केला की बा उपाशी राहता नाही यायचं मला त्यावेळेस 6 तासाच्या पुढे. मी म्हणायचो बा आपली उपवास करण्याची क्षमता 6 तासांची. 12 वाजता जेवलो की 6 वाजेपर्यंत उपाशी राहू शकतो जास्तीत जास्त. ओके. मग वाचनामधून आणि प्रत्यक्षामध्ये पण कळलं की बरेच लोक उपवास करतात मोठे मोठे. मग एक प्रश्न आला की बा त्यांना जमते तर आपल्याला का नाही जमत. तर थोडं जरा असा स्वभाव पहिल्यापासून असा होता की असं कोणी काही म्हटलं ना जमत नाही तर मुद्दाम मग जरा करून दाखवायचं, असं चॅलेंज घ्यायचं, जसं असा स्वभाव होता थोडासा हेकेखोर. ठीक आहे तुम्ही म्हणता ना मग करूनच पाहतो. आणि मग उपवास करण्याचा प्रयोग केला पहिल्यांदा, उपाशी राहण्याचा. हॉस्टेलमध्ये मेसमध्ये जेवायचो तर असं वाटलं संध्याकाळचं जेवण फक्त नाही घ्यायचं आपल्याला. आता संध्याकाळी जेवणार नाही आहे रात्रीचं जेवण म्हणून दुपारी जास्त खाऊन घेतलं जरा, नाहीतरी रात्री जेवणारच नाही हो, मग दुपारी भरपूर खाऊन घ्या. तरी पण अशी भीती वाटत होती की समजा आपण उपवास केला आणि रात्री चक्कर बिक्कर आली आणि झोपेतल्या झोपेतच चक्कर आली तर आपण कदाचित कोमामध्ये जाऊ. तर पंचायत येईल. उठता नाही आलं समजा, चक्कर आली आणि उठता नाही आलं, ब्लड शुगर कमी झाली. कारण थोडं थोडं वाचलेलं असते ना तेव्हा मेडिकल कॉलेजच्या पोरांना फार असं वाटते की काही वाचलं की असं वाटतं हा सिंड्रोम आपल्यामध्येच आहे, हा आजार म्हणजे 100% आपल्यातच दिसतात, लक्षणं दिसायला लागायची सगळी तशी. म्हणून मग काय केलं की प्रयोग करताना जरा सगळे काळजी घेऊन करायला पाहिजे असं म्हणतात ना. तर खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू घेऊन अशा हँडफुल डिस्टन्सवरती, डायरेक्ट टू माउथ डिस्टन्सवरती ठेवल्या की न जाणो बा समजा झोपेत
चक्कर आली, नाही उठता आलं तर डायरेक्ट तोंडात गेलं पाहिजे एवढ्या अंतरावरती. आणि मग प्रयोग केला. रात्री 2-4दा हात तिकडे गेला, पण म्हटलं ठीक आहे ना, बघू ना, अजून काही कोमात गेलो नाही, आहे आपल्याकडे सोय आहे काम पडलं तर. पुढे तास 1.5 तासांनी जेवणाची वेळ होऊन गेली आणि भूक पण संपली आणि झोप पण लागली. सकाळी उठल्यावर असं लक्षात आलं, अरे वा जम गया. तो आर्किमेडीजला जो काय आनंद झाला होता ना, तो शोध लावल्याचा तसाच मला आनंद झाला. अरे वा जमता अपने को. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे समजायचो की आपली क्षमता 6 तासांची आहे, आता असं सिद्ध झालं की अरे 6ची नाही 18ची आहे. मग एक सायंटिस्ट जसा प्रयोग करताना आपण करतो ना प्रयोगशाळेत, की वेगवेगळे व्हेरिएबल्स वापरतो आपण, वेगवेगळ्या कंडिशनला करून पाहतो तोच प्रयोग काय होते. तर मग मी खूप व्हेरिएबल्स वापरले असे सगळे, की मग फक्त शेंगदाणे खाऊन राहायचं 8 दिवस 15 दिवस महिनाभर, बघायचं काय होते. तर किंवा काय काय असं चिकार गोष्टी केल्या, फक्त पाणी पिऊन राहायचं संध्याकाळचं, मग 18 तास झाले तर मग 24 तास 36 तास. तर मला आत्ता पण आठवते की 72 तासापर्यंत मी पोहोचलो मेडिकल कॉलेजमध्ये. शुद्ध पाणी, मीठ नाही, लिंबू नाही, चहा नाही, दूध नाही, काहीच नाही. सगळे क्लासेस करून, क्लिनिक करून, सगळा अभ्यास करून, काहीही त्रास न होता 72 तासांचे 3 वेळा उपाशी राहिल्याचं मला आठवते. आणि काही कुठला उद्देश नाही, काही नाही, फक्त स्वतःला तपासायचं, बस एवढंच. पुढे आयुष्यात संधी मिळाली. आत्ता किती 5-1 वर्षापूर्वी मी आता 168 तासांपर्यंत पोहोचलो. आता 168 तास राहता येते. बरेचदा असं मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे मेडिसिनमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जर काही खाल्लं नाही तर तुम्हाला लॅट्रिन साफ होत नाही, स्टूल्स संडास कडक होते वगैरे वगैरे सगळं. माझा असा अनुभव राहिला की 7 दिवस तो उपवास झाल्यानंतर 8व्या दिवशी अगदी रुटीनसारखं सगळं झालं. काही मला असं वेगळं करावं लागलं अशी काही गरज नाही पडली. मला त्यातनं एक गोष्ट जी शिकायला मिळाली आणि ती आयुष्यभरासाठी मला महत्त्वाची वाटते ती ही, की आपण आपला पेंडुलम जो असतो क्षमतांचा, तो असा इथून एवढाच खेळत असतो. ती क्षमता ॲक्च्युली निसर्गाने आपल्याला एवढी लांब इकडे दिलेली, एवढी लांब इकडे दिलेली, पण आपला सगळा कारभार हा छोट्या याच्यात चालत असतो. म्हणून आपल्याला कदाचित मोठ्या गोष्टी आयुष्यात नाही करता येत. हा पेंडुलमचा ठोका जर आपल्याला लांब करता आला, स्विंग या दिशेला, तर तो करता येतो. माझी क्षमता 6 तासांची होती. मी प्रयोग केलेत आणि ती क्षमता हळूहळू 72 तासांपर्यंत पुढे 168 तासांपर्यंत नेली. माझा पेंडुलम जो इथेपर्यंत खेळायचा तो आता इथपर्यंत खेळतो. दुसऱ्या बाजूला असा पण प्रयोग केला, कारण दोन्ही बाजूला जातो पेंडुलम, की बा आत्ता जेवण करून उठलो आग्रहाचं पुरणपोळीचं आणि परत जेवायचं आहे हात न धुता, तर परत मी जेवू शकतो 2 वेळा, काही अडचण नाही. म्हणजे अगदी शरीराला त्रास न होता बिलकुल असा. त्यामुळे ती पण क्षमता कमावून ठेवली. पण क्षमता कमावली याचा अर्थ रोज वापरतो असं नाही, काय हे कधीतरी वापरतो. आणि काय म्हणतो, जर हात साफ राहायला पाहिजे म्हणजे आधेमध्ये कधीतरी वापरतोच, म्हणजे प्रसंग आला की मग ती म्हणजे हात साफ राहतो माणसाचा अशा पद्धतीने. एकदा मला आठवते हॉस्टेलमध्ये आमच्याकडे गुलाबजाम फीस्ट असायची, एकदाच मिळायची महिन्यातून. एका फीस्टला गुलाबजाम होते, तर गुलाबजाम खायचे बा. मग शर्यत लागली किती खायचे. आम्ही खाणाऱ्यांमध्ये पण नंबर 1 होतो हॉस्टेलमध्ये, मेसमध्ये सगळ्यात जास्त. तर मला वाटते मी काहीतरी या साईडचे गुलाबजाम असायचे, मी काहीतरी 32-35 पर्यंत गेलो. नाही मी नाही 65. आणि प्रेम पंडित म्हणून जो होता माझा वर्गमित्र, त्यांनी 72 पर्यंत गेला तो या साईडचे गुलाबजाम जो आहे तो. अगदी म्हणजे करायचं तर बिलकुल ताकदीने करायचं, खाणं पण करायचं तर मग ताकदीनेच, बिलकुल असं कमतरता नाही. म्हणजे असं छोटं मोठं नाही करायचं, जे काय करायचं ते मोठंच करायचं. हां, सायकलवरती गेलो होतो असाच प्रयोगात. एकदा आम्ही इंटर्नशिपमध्ये पारशिवनीला होतो, आम्ही रामटेकच्या जवळ 3 मित्र, रवी, मी आणि दिलीप, आम्ही 3 जणं. आणि तिथे 11-12 लोक पोस्टेड होते, बाकी सगळे लोक महिन्यातनं एकदा यायचे. जे 6 मेडिकल ऑफिसर होते तिथे पोस्टेड रुरल हॉस्पिटलला, त्यांनी 1-1 दिवस वाटून घेतला होता. ते एकच दिवस यायचा एक मेडिकल ऑफिसर. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गावातल्या सगळ्या लोकांना, पेशंटला रोज आम्हीच दिसायचो. तर लोकांना असं वाटायचे हेच खरे डॉक्टर आहे, हे येणारे तर ट्रेनी दिसतात जे मेडिकल ऑफिसर आहे ते सगळे. त्यामुळे लोक आम्हाला विचारायचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. मग एकदा असं विचार केला की जरा सायकलने जाऊ, आणि मग अमावस्येच्या रात्री नागपूरवरनं निघालो सायकलने 11 वाजता, मुद्दाम अमावस्येच्या रात्री, आणि पारशिवनीला जायला. तर 55 किलोमीटर मला वाटते. सकाळी काहीतरी आम्ही 6-7 वाजता पोहोचलो. त्यावेळेस रात्री काही दिसायचं नाही, रस्ता आहे म्हणजे डांबर रोड असून ट्रक आला समोरून की रस्त्यावर आहे की आपण खाली आहे, पण जस्ट बघायसाठी म्हणून.
तेव्हा पेंचचं जंगल होतं तिकडे आणि पलीकडे तो कुठला तलाव पेंच प्रकल्प होता. तर आम्ही पार म्हणजे सरळ रस्त्याने कधीच नाही जायचं. हा रस्ता दिसतो ना, असा नाही जायचं, तिरप मधून बिलकुल जिथे रस्त्याने इथूनच शिरायचं, म्हणजे आडवं. सरळ रस्त्याने कधीच गेलो नाही आयुष्यात. जंगलामध्ये पण कधीच सरळ रस्त्याने गेलो नाही, मधूनच जायचं असं सगळं. तर मग चप्पल न घाता जायचं, बघायचं काय होते. तर लोक म्हणतात काटे टोचतील, विंचू येईल, साप चावेल, तर बघायचं काय होते. तर काय होते करूनच पाहायचं. आणि तेव्हा ते तुकारामांचा जो अभंग होता, थोडासा श्रद्धा होती जरा या गोष्टींवरती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. तर मग हे खरं असेल ना, तर मग त्यानं काळजी करावं, मी नाही करणार. म्हणजे त्याला जर काळजी असेल तर तो पाहून घेईन, किंवा तो पाहतो की नाही हे टेस्ट करायसाठी मग मुद्दाम असं करायचं की बघू ना खरंच आहे की नाही हे. तर असं जरा उपद्व्यापी होतं आम्ही खूप. पण ते खूप एन्जॉय केल्या ह्या सगळ्या गोष्टी. खूप शिकायला मिळालं त्यातनं. एकदा सायकलनी आल्हाद जसं म्हणतोय तसं खिशात पैसे न घेता जायचं ठरवलं. अनप्लॅन जर्नी, की कुठे जायचं काही माहिती नाही. सुरुवातीला वाराणसीपर्यंत वगैरे जायचं होतं, की नर्मदा गंगा वगैरे असं सगळं. आणि सुरुवातीला 8-10 लोक तयार होते. आणि मग ज्या दिवशी जायची वेळ झाली की सकाळी 6 वाजता 0 माईलला जमायचं सगळ्यांनी नागपुरात, आणि तिथून सुरू करायचं. तर मग 3 जण उरले, बाकी सगळे गळाले होते तोपर्यंत. मग ते आम्ही रवी, मी, दिलीप, आम्ही परत 3 जण होतो आणि निघालो सायकलने. मग तिथे हाफ पॅन्ट अशी बंडी होती, पायात चप्पल नाही घातलेली आणि 2च ड्रेस घेतलेले फक्त. कुठे जायचं काही माहिती नाही, भोपाळच्या दिशेने जायचं, व्हाया पचमढी एवढंच ठरलेलं बस. आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं, बघूया काय होते. तर मग पहिल्याच दिवशी सावनेरला पोहोचलो दुपारी 12-1 वाजता. कडकडून भूक लागली होती. पहिलाच दिवस होता, 30-35 किलोमीटर सायकल झाली. ऑक्टोबरचे दिवस होते आणि ऑक्टोबर हीट म्हणतात तशी. मग आता जेवायला कुठे भेटेल. आणि आम्ही ठरवलं होतं की आपल्या पैशांनी नाही जेवायचं. थोडेसे पैसे खिशात ठेवले होते, काम पडलंच अगदी इमर्जन्सी तर असो बा, पण ते शक्यतो त्याला हात नाही लावायचा असंही ठरवलेलं होतं. मग आता कुठे जेवायला भेटू शकते, तर मग आश्रम दिसला. म्हटलं हां, आश्रमात नक्की सोय होऊ शकते, त्यातल्या त्यात सोपं आहे जरा. मग तिथे आश्रमात गेलो. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसवलं, छान दाखवला, सगळ्या गोष्टी सांगितल्या, आमची सगळी विचारपूस केली. चहा दूध काहीतरी पाजलं मला असं वाटते, पण ते काही जेवायच्याबद्दल विषयच काढेना. आता आमच्याही तोंडून निघेना की बा आम्ही आता जरा काही जेवाय बिवायचं काही करता का तुम्ही जरा. तेव्हा लक्षात आलं की अरे भीक मागणं सोपं नाही बरं, फार अवघड आहे. तोपर्यंत असं वाटायचं काय भीक मागणं फार सोपं आहे, ज्याला काहीच जमत नाही तो भीक मागत असतो. टेस्ट करायचं असलं तर उद्या जरा जाऊन पहा यवतमाळमध्ये, तुम्ही राहता त्याच्या पलीकडच्या कुठेतरी दुसरीकडे जायच्या, अनोळखी घरात टकटक करायचं आणि म्हणा जेवायला द्या. ॲडव्हेंचर आहे बरं मोठं, म्हणजे पर्वतावर चढण्यातच ॲडव्हेंचर असते असं नाही आहे. असं काही पण ॲडव्हेंचर असं जरा केलं तर ते मग निघालो आम्ही एवढ्याला तोंड करून की आता काय माहीत नाही. आता एवढी कडकडून भूक लागली, असा राग येत होता की काय आश्रमवाले निदान यानं तर खाऊ घालायला पाहिजे होतं. आणि मग तिथे कोणीतरी त्या आश्रमात काम करणारा चपराशी वगैरे असेल, तो आमच्या मागे मागे आला. त्याला काय वाटलं आमच्या चेहऱ्याकडे पाहून माहीत नाही, पण तो म्हणाला तुम्हाला जर हरकत नसेल म्हणे तर तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात तर मला आनंद वाटेल, पण म्हणे आत्ता जेवण तयार करायला 1 तास 1.5 तास चालेल, तुम्हाला हरकत नसेल तर मला छान वाटेल म्हणे. आम्ही काय वाटच बघत होतो, हरकत कसली कोण म्हणते तर. आणि मग त्यांच्याकडे जेवण केलं. त्या दिवशी पितृमोक्ष अमावस्येचा दिवस होता मला आठवतं. छान खिरीचं जेवण त्यांच्याकडे मिळालं आम्हाला. असे मनुष्य स्वभावाचे इतके नमुने पाहायला मिळाले त्या 7 दिवसांमध्ये. 800 किलोमीटर आम्ही गेलो आणि खूप मजा आली. अगदी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती जाऊन नागपूरला, आणि रस्त्यात पचमढीच्या जंगलात जिथपर्यंत सायकली जातात तिथपर्यंत सायकली जायच्या, सायकली टाकून द्यायच्या तशाच, आणि मग पायी जायचं दऱ्याखोऱ्यात कुठेही. असं सगळं होतं आडवं तिडवं, एकटं असं जंगलात भटकायला, आणि ते फार आवडायचं सगळं. तर अशा खूप गोष्टी एन्जॉय केलेल्या त्या काळात. सर, खरं तर खूप वेगवेगळे प्रयोग तुमच्या आयुष्यात केले. मला असं वाटतं प्रत्येकाला वाटत असेल की असे प्रयोग आपल्या आयुष्यात सुद्धा झाले पाहिजेत. हे करिअर ठरवण्याचं सुद्धा वय असतं. तुम्ही ज्या वयात हे सगळे प्रयोग केले. अनेक तरुण या ठिकाणी आहेत. पांढरे केस असले तरी जिंदादिल तरुण सुद्धा अनेक श्रोत्यांमध्ये दिसत आहेत. मला माझ्या 4 ओळी आठवतात. वसंतात धोधो जसा बरसावा हस्त, रात्री सम दिवसाही दिसतात स्वप्न मस्त. वसुंधरेच्याच भ्रमणात असावे चंद्राने व्यस्त, सजण्या सवरण्या पलीकडे लक्ष कशातच नसतं. हे वयच असं असतं, हे वयच असं असतं.
तुम्हाला नेमकी कसली स्वप्न पडायची? स्वप्नांबद्दल आता सर बोलतीलच आणि बाजूला वहिनी पण बसलेल्या आहेत. तर मुद्दा असा होता, मी ह्या सगळ्या निवेदनामध्ये एक गोष्ट अशी बघत होतो की माणूस हा एका दिवसात काही घडत नाही. आज जे डॉक्टर अविनाश सावजी आमच्यासमोर दिसतात, तर हा प्रवास हा असा सगळा वेगवेगळ्या गोष्टींमधून ही सगळी घडण असते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की मळलेल्या वाटेवरून चालायचंच नाही, आपण एक स्वतःची वाट निर्माण करायची. हा जो एक अप्रोच, हा दृष्टिकोन जो होता, हा केवढा अगोदरपासून त्यांच्यामध्ये भिनलेला होता. मला असं वाटतं हे पण आम्ही काही प्रमाणामध्ये आमच्या आयुष्यामध्ये अवलंबू शकतो. ही फार वेगळीच गोष्ट आहे. पण मनोजजी जसं म्हणाले की स्वप्नांबद्दल, तर त्याबद्दलही तुम्ही बोलावं, कारण आज ते पण कळलं पाहिजे सगळ्यांना असं वाटतं. म्हणजे तू जे म्हणाल ते खरं आहे की मळलेल्या वाटेने जाण्यात काही मजा नसते, जरा आडव्या रस्त्याने जाण्यात फायदा असतो. मला माहिती नाही, पण माझ्या ज्या अक्कलदाढी आहेत त्या सगळ्या आडव्या आहेत, चारीच्या चारी पण. मला ते अक्कलच आडवी आहे, त्याच्यामुळे बहुतेक सरळ रस्त्याने कधी जाताच नाही आला आयुष्यात. अशा आडव्याच चालत गेलो आणि त्यामुळे एक वेगळं जग जरा शोधता आलं कदाचित, त्याच्यामुळे असं वाटते मला. मेडिकल कॉलेजला आलो आणि जे होतं की आपण फारच गयेबिते आहोत. एक 50 किलो वजन असेल माझं, त्याचं 50-55 किलो आणि 6 फूट उंची, त्यामुळे असा अगदी किडमिडीत होतो. त्या काळात आमच्याकडे राजेश खन्ना होता आमचा हिरो, अमिताभ आलेला होता नुकताच. बेल बॉटमची फॅशन होती, सफारी पण आलेली होती. तर तेव्हा काही मी हे कपडे नाही वापरायचो. असं वाटायचं आपले इम्प्रेशन पडलं पाहिजे जरा. खेड्यात वाढलेलं असल्यामुळे मुलीबिलींचा संपर्क तर काही नसायचाच, म्हणजे काही कारणच नव्हतं. कारण मुलगा आणि मुलगी कुठंतरी दिसले असे की लगे लफडं आहे असं समजायचे. असे ते दिवस होते सगळे गावामधले. आपलं इम्प्रेशन पडले पाहिजे. मग बेल बॉटम घालायचो त्यावेळेस छानपैकी. तेव्हाचे जे काय कॉस्मेटिक होते, फेअर अँड लवली मला वाटते आलं होतं बहुतेक त्यावेळेस, असं आठवत नाही मला, पण इमामी, पॉन्ड्स वगैरे असं काहीतरी होते. ते सगळे चोपडून पाहिले, पण असं लक्षात आलं की फार इम्प्रेशनमध्ये काही फरक पडत नाही आहे, तसंच राहते. सुदैवाने हे थोडंसं लवकर लक्षात आलं की दिसण्यापेक्षा असण्याचं बरं आपलं सोपं आहे, साधं असणं जास्त चांगलं दिसण्यापेक्षा, हे लवकर लक्षात आलं. आणि मला वाटते की सेकंड MBBS पासून मी कपड्यांना इस्त्री करणं सोडलं. 2 कारणं होती. एक तर वेळ फार जायचा त्याच्यात इस्त्री करण्यामध्ये, आणि दुसरं लॉन्ड्रीमध्ये दिले तर काही एवढी अवकात नव्हती, ऐपत नव्हती एवढी की लॉन्ड्रीमध्ये देता येईल. तर मग तेवढा वेळ वाचनामध्ये वगैरे, वाचन बिचन आवडायचं, तो वेळ त्याच्यात वापरूया असं सगळं प्रयोग केले. मेडिकल कॉलेजला असताना थोडंसं गाडगेबाबा आणि ते सगळं जरा वाचल्यामुळे काय म्हणता येईल त्याला, की एक एवढं पक्कं होतं की आपल्याला कुठे गुंतायचं नाही, त्यामुळे प्रेमाभिमाच्या भानगडीत पडायचं नाही बा, असं पक्कं होतं जरा कुठेतरी, की माणूस गुंतला की संपतो. अटॅचमेंट जे सांगितलेलं आहे बुद्धाने, की अटॅचमेंट हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे. त्यामुळे कुठेतरी आतमध्ये मला असं वाटते प्रोग्रॅमिंग असं झालं, जसं आपण अँटीव्हायरस इन्स्टॉल करून घेतो आणि तो चालू राहतो, बाकी तुमच्या रुटीन गोष्टींना डिस्टर्ब करत नाही. मला असं वाटते प्रॉबॅबली मला त्याचा फायदा झाला की अटॅचमेंट जशी वाढत जाते तर पॅरलली डिटॅचमेंट पण त्याच वेळेस डिटॅचमेंटची प्रोसेस पण चालू राहावी आणि ती पॅरलली वाढत जावी, म्हणजे मग माणसाला त्रास होत नाही. मला असं वाटतं ते प्रोग्रॅमिंग माझं झालं कळत न कळत या सगळ्या वाचन आणि या सगळ्या संस्कारामधनं. त्यामुळे कुठेतरी गुंतायचं नाही बा, त्यामुळे प्रेमाभिमाच्या भानगडीत पडावं असं काही फार नव्हतं. अशी काही पर्सनॅलिटी पण नव्हती की कोणीतरी येऊन प्रेमात पडेल वगैरे, असं काही शक्यताही नव्हती फारशी काही. तो विषय पण नव्हता आणि हे सगळे विषय होते बाकीचे सगळे. त्यामुळे स्वप्न जी काय पडायची ती थोडीशी अशीच होती की मग एक स्वप्न होतं की संन्यास घेऊया, मग अरविंदो आश्रमात जावं का पांडेचेरीला, ती सगळी चौकशी केली होती. मग रामकृष्ण मठात जायचं का, विवेकानंद केंद्रात जायचं का वगैरे वगैरे, असं सगळं होतं पक्कं. आणि मला असं वाटते मी जर इथे नसतो तर कदाचित तिकडे राहिलो असतो कुठेतरी. फायनल MBBS पर्यंत साधारणपणे माझं हे ठरलं की मला काय नाही करायचं आयुष्यात. तो उल्लेख मगाशी आलेलाच आहे. एक असं वाटलं की आपण पैशांसाठी आयुष्य नाही खर्च करायचं, कारण पैसे माणसाला अडकवतात, त्यामुळे पैशाच्या मोहात नाही पडायचं. आपल्या गरजा कशा कमी करता येतील त्या दृष्टीने प्रयोग सुरुवात केले. इंटर्नशिपला असताना मी ते जोडे बिडे वापरणं बंद केलं, स्लीपरवरती आलो. खालचा पॅन्ट होता पण वरचा शर्ट हा असा आलेला होता सगळा.
साधेपणा मग कसा करता येईल. मग आता चांगले मार्क होते, MD-MS-ला ॲडमिशन मिळत होती, पण मला असं वाटत होतं की मला नाही शिकायचं पुढे. लोक म्हणायचे मग दुसरं काय करणार. मी म्हणायचो ते नाही मला माहिती आहे, पण हे शिकायचं नाही एवढं मला माहिती आहे, दुसरं काय करायचं ते मला माहिती नाही. तर हे ऐकून जरा घरच्या बिरच्यांना तर जरा फारच कठीण गेलं हे पचवणं. कारण दुसरं काय करतो हेही माहिती नाही आणि हे करायचं नाही म्हणतो, मग का बरं नाही करायचं. तर त्याला काही उत्तर नव्हतं. मग आमच्या घरी सगळ्यांची काय म्हणू कोर्ट बसलं आणि माझं कोर्ट मार्शल झालं आणि मग पक्क माझ्याकडून वधवून घेतलं घरच्यांनी सगळ्यांनी, आईवडील, मावशी, बहिणी, जावई सगळ्यांनी. माझे जे खादीचे कपडे मी वापरायला सुरुवात केली होती ते सगळे माझ्या बॅगमधून काढून ते जाळून टाकले सगळे कपडे, की हे भिकारी सोंगा नाही करायचे आपल्या इथे, जरा चांगलं माणसासारखं राहत जा, जरा उगाच काही पण सोंग नको करत जो इथे, चार चौघात माणसांसारखं वाग जरा. सगळ्यांनी माझ्याकडून वधून घेतलं की मी जाऊन MD-ला ॲडमिशन घेणार. आता मी पण एवढा बनेल होतो की मी हे मान्य केलं की मी MD-ला जाऊन ॲडमिशन घेणार, पण माझ्या तोंडून चुकूनही मी हे निघू दिलं नाही की मी ते पूर्ण करणार. हे शेवटपर्यंत मी अतिशय काटेकोर होतो की चुकूनही मी MD पूर्ण करेल असं निघायला नको, शब्दात नाही अडकायचं, तेवढा हुशार होतो पक्का बिलकुल अगदी. मग ते म्हटल्याप्रमाणे परत आलो नागपूरला. ॲक्च्युली सोडून जायचं होतं तेव्हाच संन्यासाकडे, असं चाललं होतं जरा बाहेर पडायचं म्हणून, पण परत सगळ्यांच्या आग्रहाने आलो. 2 महिने बऱ्यापैकी विचार केला काय करायचं काय नाही, आणि मग एक दिवस ठरवलं की आपल्याला नाही शिकायचं पुढे. माझा जो मित्र होता दिलीप, त्याच्याकडे चाबी दिली, म्हटलं हे राजीनामाचं पत्र, ही चाबी, हे सामान तू पाहून घे. 2 ड्रेस, 100 रुपये घेऊन बाहेर पडलो. कुठे जायचं तर त्याच्या आधीच्या प्रवासामध्ये इंटर्नशिप दरम्यान भटकंतीमध्ये अप्पा म्हस्कर म्हणून एक अमळनेरला डॉक्टर होते त्या काळात, आत्ता वारलेत ते, त्या काळातले प्रसिद्ध सर्जन, आणि त्यांचं एक मोबाईल हॉस्पिटल होतं. 2 STच्या गाड्या त्यांनी भंगार विकत घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये OT त्यांनी केलेली होती. आणि त्या काळात ते गावोगाव कॅम्प घ्यायचे, महिन्याचे सर्जिकल कॅम्प, अपेंडिक्स 2 मिनटं, टॉन्सिल 30 सेकंद वगैरे असं त्यांचं रेकॉर्ड होतं. हजारो टॉन्सिल त्यांनी काढलेले, अपेंडिक्सचे ऑपरेशन्स केलेले वगैरे वगैरे. तर त्यांच्याकडे त्या भटकंतीत गेलो होतो. तर म्हटलं पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे जाऊ, तिथे जर वाटलं तर तिथे राहू. आणि साधारणपणे आयुष्यात निर्णय घ्यायची प्रक्रिया अशी राहिली की फार लांबचा विचार नाही करायचा. बाभ बोरकरांचं पावलापुरता प्रकाश वाचलेलं होतं, गांधीजींच्या वरती लिहिलेलं, आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की गांधीजी असं म्हणायचे की मला कुठलाही रस्ता चालू लागायला 1 पाऊल ठेवण्या इतका रस्ता दिसला तर पुरेसा आहे. आपल्यापैकी खूप सारे लोक शेवटपर्यंतचा रस्ता दिसत असेल तर पहिलं पाऊल उचलतो. मला असं वाटतं ते पावलापुरता प्रकाश मला खूप कामी आलं. त्यामुळे 1 स्टेप अहेड आयुष्यातले सगळे निर्णय घेताना फार लांबचा विचार नाही करायचा. तर असा विचार करून मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जे होतं, अप्पा म्हस्करांच्या सोबत त्या प्रवासामध्ये मी गुजरातमध्ये गेलो होतो. त्यांना एक कॅम्प घ्यायचा होता आदिवासी भागामध्ये. हां, इथे फार गंभीर विषय आहे की एका टप्प्यावर त्यांनी निर्धारच केला की मी संन्यास घेणार, आणि त्या बोलण्याच्या ओघात काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या की जुने सगळे पत्ते, संबंधित नातेवाईकांचे, मित्रांचे सगळे जाळून टाकले की आता पुन्हा आपल्या आयुष्यात या लोकांशी कोणाची भेट होणार नाही, घरच्यांची भेट होणार नाही. त्यांचा मित्र दिलीप गवाणकर त्याच्याशी रात्रभर गोष्टी करत बसले की आता आपली या आयुष्यात काही भेट नाही, मी संन्यास घेऊन चाललेलो आहे. आणि एवढ्या अशा गंभीर स्थितीमध्ये हा निर्णय झाला असताना ज्यावेळेस ते निघाले आणि राजीनामा देऊन टाकला त्यांनी तिथे इंटर्नशिपचा तिथे, आणि तिथून निघाल्यानंतर संन्यास घेण्याच्या त्या सगळ्या प्रोसेसमधून ते एका ठिकाणी गेल्यावर आणि वहिनींमुळे ते इथे आले. तर आता मला असं म्हणायचं की आज वहिनींमुळे डॉक्टर सावजी इथे दिसतात आहे असं पहिल्यांदा त्यांचं श्रेय द्यायला पाहिजे. अमरावती आणि नागपूर ह्या 2 ठिकाणच्या मुलाखतींमध्ये हा मुद्दा काही आला नव्हता, पण मला असं वाटतं की एक वेगळा व्यक्ती, एक वाट ठरलेली होती म्हणजे, आणि त्याच्यानंतर वहिनींची भेट झाली. तो प्रवास पुढचा तुम्ही सांगा. मी जसं म्हणाल तसं गुजरातमध्ये गेलो होतो एक त्यांच्यासोबत. ते कॅम्प साईट बघत होते, त्यामुळे त्यांना बघायचं होतं. आणि तुकाई सोनगड नावाचा तालुका आणि तिथून 30 किलोमीटर आतमध्ये एक छोटंसं गाव होतं तारपाडा म्हणून, आणि तिथे एक जोडपं तिथे काम करायचं. मारी मंडली म्हणून त्यांची संस्था होती. सुरेश अवस्थी आणि मीरा म्हणून दोघं पती पत्नी. सोयणी त्यांच्यासोबत होतीच, ते सोयनीचे मोठे भाऊ ॲक्च्युली. आणि ते कुठेतरी बाहेरगावी गेलेले होते, त्यामुळे आम्ही रात्रभर थांबलो तिथे. आणि त्या रात्री मग जेवणं बिवणं झाल्यानंतर दुसरं काहीच नव्हतं.
फार जंगल होतं सगळं, अगदी 30 किलोमीटर आतमध्ये 5-7 किलोमीटर पायी जावं लागायचं. पावसाळ्यात गुडघ्या एवढा चिखल असायचा. जवळपास आवाज दिला तरी घर नाही कुठे जवळपास परिसरामध्ये, वीज नाही, विहिरीवरनं पाणी ओढून आणायचं, अशी सगळ्या बॅकग्राऊंडला होतं ते तिथे. आणि तिथे रात्री मग दुसरं कोणी नव्हतं तर मग सोयनी होती मोकळी, आणि मग ते आप्पा म्हस्कर आणि ते तर झोपून गेले लवकर, सिनियर होते ते सगळे, 2 त्यांच्यासोबत फ्रेंच लोक पण होते आलेले. पण मग आम्ही रात्री बोलत बसलो आणि मग बराच वेळ बोलत बसलो. मला असं वाटते रात्री 1-2 वाजले असतील कदाचित. आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला आयुष्यात जो एक प्रश्न कायम सतावायचा, त्याच्यापूर्वी पण अनेकदा विचार आला होता की हे सोडायचं. खूपदा मित्रांमध्ये चर्चा व्हायची की पण कुठेतरी एक मुद्दा असा यायचा की नाही, माणसाला आयुष्यात सिक्युरिटी पाहिजे काहीतरी. आणि समजा MBBSच्या शिक्षणावरती उद्या नाही भागलं तर मग कसं, म्हणजे पस्तावायची वेळ नको यायला. अनेकदा असं व्हायचं की मग 3 वर्ष जाऊ द्या बा, MD-MS करून टाका, आपल्याला जे करायचं ते नंतरही करता येईल. त्यामुळे दरवेळेस जो असं वाटायचं की आत्ता सोडायचं आहे, तो फुगा फुस व्हायचा परत सिक्युरिटीच्या मुद्द्याखाली. सोयनीला त्या दिवशी रात्री पहिल्यांदा भेटल्यानंतर मला असं वाटतं की तो सिक्युरिटीचा जो फुगा होता माझा, जो नेहमी फुटायचा, तो संपून गेला तो आयुष्यातनं. सोयनी कानपूरची, ती अप्पर मिडल क्लासमधली, आणि तिथे ती ज्या बॅकग्राऊंडला आली आणि एकटी राहते, ते सगळं माझ्यासाठी प्रेरणा ठरलं मला असं वाटते. आणि ते सिक्युरिटीचा मुद्दा जाण्यासाठी म्हणून की काही मित्रांना आणि इतर लोकांना पण असं वाटायला लागलं की म्हणजे त्या सगळ्या प्रवासातनं मी जे काय बोलायचो त्याच्यानंतर की हा कुठेतरी आता जरा प्रेमात पडलेला दिसतो. तर मला असं वाटते ते 2 महिने मी जे घेतले कदाचित ते यासाठी घेतले की मला हे जे काय सोडायचं म्हणतो मी आत्ता, ह्याच्या मागचं खरं कारण काय आहे. मी कुठेतरी एका मुलीच्या प्रेमामध्ये पडलो आहे असं आहे कारण की खरंच हे मला करायचं आहे म्हणून करायचं आहे, याच्यासाठी कळलो. ते स्वतःला तपासण्यासाठी मला 2 महिने लागले साधारणपणे. आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की कारण हे आहे की मला करायचं आहे हे म्हणून, कुठेतरी यामध्ये आकर्षण नाही आहे, कुठे अडकणं नाही आहे, हे ज्या क्षणी लक्षात आलं त्या क्षणी मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आणि बाहेर पडलो त्याच दिवशी. पण 2 महिने मात्र स्वतःला तपासलं की कुठे असं नको व्हायला की कुठेतरी आपण एका व्यक्तीमध्ये, कारण मी आधीच म्हणालो की अडकल्याने माणूस हे होतो, हे जरा पक्कं होतं केलेलं, अटॅचमेंट नको म्हणून. तर मग त्या भावनेतनं मग बाहेर पडलो. आणि बाहेर पडताना आपलं सगळं जुनं विसरून जायचं बा, आता परत कदाचित आयुष्यात आपण एकत्र येणार नाही, भेटणार नाही, म्हणून मित्रांचा सगळ्यांना बोललोच नाही, फक्त दिलीपला सांगितलं. आणि मग सेवाग्राम एक्सप्रेसने निघालो, आप्पा म्हस्करांकडे गेलो. पहिल्या टप्प्यात महिनाभर त्यांच्याकडे राहिलो, पण तिथे काही मला रमलो नाही. मग दुसऱ्या टप्प्यात सोयणी जिकडे राहायची तिथे गेलो तारपड्याला. तिथे काही फार काम नव्हतंच, तिथे काही काम करायचं असं काही डोक्यातही नव्हतं, पण जंगल आवडायचं, एकांत होता. बाजूला एक 12 महिने वाहणारी नदी होती, त्या नदीच्या पलीकडे दाट जंगल होतं, पहाडी होती. एकटाच जाऊन बसायचो तिकडे पहाडामध्ये छानपैकी, असं गोणी दांडेकर ते सगळं वाचलेलं होतं. त्यामुळे असले चिक्कार प्रयोग त्या काळात जंगलात केले. आपल्या गरजा कशा कमी करता येतील ते प्रयत्न केले. 300 रुपये महिन्यामध्ये मी त्यावेळेस राहण्याचा प्रयत्न करायचो. आणि मग त्या सगळ्या प्रवासात मोकळा वेळ असायचा तर कधीतरी मग आमचं बोलणं व्हायचं रोज वेगवेगळ्या निमित्ताने सगळ्यांशी. आणि मला वाटतं त्या सगळ्या याच्यामधनं स्वतःला जरा तपासत पण होतो. आणि असं लक्षात आलं की आपला काही संन्यासाचा स्वभाव नाही आहे, मूळ जे वाटत होतं आपल्याला ते नाही आहे तसं खरं. आणि मग हे ज्या क्षणी लक्षात आलं त्या क्षणी लग्न करायचा असा निर्णय घेतला. म्हणजे असं काय म्हणू, एक 4-6 महिन्यात संन्यास घ्यायच्या दृष्टीने बाहेर पडलो आणि 4 महिन्यात लग्नाचा निर्णय घेतला. 360 डिग्री टर्न. इथे मला परत गांधी रेफरन्स पॉईंट म्हणून मला नेहमी वाटतो की गांधी नेहमी असं म्हणायचे की माझ्या 2 निर्णयांमध्ये जर अंतर दिसलं तर नंतरचा निर्णय जो आहे तो प्रमाण मानायला पाहिजे. त्यामुळे असं जरुरी नाही आहे. त्यामुळे मग बरेच काळपर्यंत माझी टिंगल होत गेली की नाही हम तो पहिले ही बोलते थे तुम्हारा लफड़ा था ना इसीलिए तुम गए और संन्यास तो क्या बहाना था सब ऐसा ही की नाही. तर मला असं वाटतं हे तपासणं जास्त महत्त्वाचं वाटते त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मग त्या सगळ्या याच्यात मग आमचं लग्न ठरवलं, लग्न करायचं आम्ही ठरवलं. आणि मग आमचं लग्न सुरतला झालं. सोयनी कानपूरची, तिचं MA पॉलिटिकल सायन्स झालेलं, मी महाराष्ट्रातलं. आमचं लग्न सुरतला झालं. 5 रुपयामध्ये लग्न झालं. 5 रुपये कोर्टाची फी होती म्हणून 5 रुपये, आणि 3 साक्षीदार लागतात म्हणून 3 लोक होते लग्नाला. 4था बोलवायचा नाही, कोणाला पेढा, साखर, फूल, हार,
उदबत्ती काहीही करायचं नाही, साखरेचा कणही कोणाला खाऊ द्यायचा नाही. म्हणजे मी अतिशय काही बाबतीत अतिशय हिटलर होतो, आजही आहे. त्यामुळे काही गोष्टी एकदा ठरवून टाकल्या की मग त्यात कॉम्प्रोमाइज नसते, जरा अडेल तट्टू ज्याला म्हणूया तसं असते जरा स्वभाव काही बाबतीत. आणि मग असं लग्न झालं आमचं आणि गुजरातमध्ये त्या ठिकाणी. या खरं तर सोहिनी वहिनी या कानपूरच्या उत्तर प्रदेशातल्या, नंतर त्या गुजरातमध्ये आल्यात, आता महाराष्ट्रात आहेत. तीनही भाषा त्यांना उत्तम बोलता येतात. मला त्याविषयी पण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कानपूरहून गुजरातमध्ये कसे आलात. आणि दुसरा त्याच्या जोडीला असा प्रश्न आहे की इतके सगळे भयंकर प्रयोग सरांनी आयुष्यामध्ये केले आहेत आणि तरी तुम्ही सरांना निवडलं, त्याच्या पाठीमागची भूमिका. मी कानपूरपासनं गुजरातला आली त्याचं कारण माझं भाऊ होतं. माझ्या भावासोबत माझी मोठी बहीण राहायची. तेव्हा ती PhD करत होती. PhD दरम्यान तिला जर्मनीला जावं लागलं आणि भावाजवळ कोणीच नव्हता, म्हणून मी भावाजवळ आली. आणि तिथे आली तर माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती की मी घराबाहेर जाऊ, कारण ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधली मी UPN ब्राह्मण आणि ते अतिशय ऑर्थोडॉक्स. मुलींनी घराच्या बाहेर पडावं हे त्यांना अजिबात वाटत नव्हतं. आणि माझ्यासमोर दुविधा होती की मी भावासोबत जाऊ किंवा वडिलांची ऐकू. तर माझ्या मनाने कबूल केला की मला भावांसोबत जायला पाहिजे. तर जेव्हा घराच्या बाहेर पडू लागली तर वडिलांनी म्हटलं, तू उंबरठा ओलांडते, परत यायचा नाही. हा कडक शब्द बहुतेक याच्यासाठी वापरला असेल की मुली हळव्या मनाची असते आणि मुलगी जाणार नाही. पण माहीत नाही काय झालं, मी भावासोबत आली आणि जिद्दीने वडिलांनी म्हटलं होतं बाहेर पडत आहे, परत यायचं नाही. बहीण आल्यानंतरही मी भावाजवळ थांबली. आणि त्याच दरम्यान जे अविनाश सावजीने सांगितलं तुम्हाला, तर सगळं काही घडलं. मी भावासोबत राहायची ते सोनगडपासून 40 किलोमीटर इंटिरियरमध्ये, अगदी जंगलात होतात जिथे आम्ही राहायचो. आणि 5 किलोमीटरच्या अंतरावर कोणाला हाकही मारली तरी पण रात्री कोणी फटकणारा नव्हता. आणि पूर्ण आदिवासी भाग होता. जर तुम्हाला आदिवासी भाषा येत नाही तर तुम्हाला कोणी मदत करणार नाही, असातला भाग होता. मी सुरुवातीत जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा मला गुजरातीही येत नव्हती. एक प्रसंग असा झाला की भावानी मला नेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला रेल्वेचे तिकीट कॅन्सल करायला सुरतला पाठवलं. सुरत म्हणजे जिथे आम्ही राहत होतो तिथून 85 किलोमीटर दूर होतं. आणि मला भाषा येत नव्हती म्हणून मला अख्ख्या रस्त्यात मी रडत रडत गेली. आणि कोणाला विचारू तर तो हिंदीमध्ये उत्तर देत नाही. जे कोणी गुजराती लोक असतील ते मला क्षमा करा. गुजरातची हे विशेषता आहे की जर तुम्हाला गुजराती येत नाही आणि तुम्ही हिंदी बोलले तर ते तुम्हाला गुजरातीतच उत्तर देणार. तुम्ही समजू शकत असाल तर समजा, अदरवाईज तुम्ही सोडून द्या. तरी पण मी रडत रडत कसं तरी बसस्टँडला गेली आणि तिथे सुरतची गाडी, त्याच्यात सगळीकडे गुजरातीमध्येच लिहिलं राहायचं विचारासाठी. अगदी 5 मिनिटचा रस्ता मला 1 तास लागला, कारण मला माहीतच नव्हता कुठे जायचं. ती घटना जे होती ती घटनाने मला इतका जब्बर बनवला की मी अगदी 3 महिन्याच्या आत गुजराती लिहिणं, वाचणं, बोलणं सगळं काही शिकले. आणि त्यानंतर आम्ही ते जंगलात राहत होतो जिथे अविनाश आलं होतं. तिथे आदिवासी मुलींचं 14 वर्षाच्या आतील जे मुली असायचे त्यांना कार्पेट विविंग ट्रेनिंग सेंटर होता. तिथे मी ट्रेनिंग द्यायची आणि जे कार्पेट विविंग सेंटरचं मटेरियल असायचं ते सगळं आणायची, ऑर्डर आणायचं. आणि तिथे काही सोयी नसताना तर कधीकधी 50-50 किलोचं वजनचे पोते आपल्या पाठीवर किंवा कसंही करून मला आणावं लागायचं. तर कानपूरला मी कधी एक बकेटसुद्धा उचलली नव्हती आणि तिथे गेल्यावर मी ते सगळं काम केलं. आणि त्याच्यानेच मी इतकी कडक झाली की आज मी
अविनाशला जे झेलत आहे. एक मला तिथली आठवण परत सांगावीशी वाटते तारपड्यातली, ती मी शेअर नाही केलेली. तिथे आदिवासी मुलींचं एक कार्पेट ट्रेनिंग सेंटर होतं. 51 मुली होत्या 10 ते 14 वयोगटातल्या, आणि सोयनी त्याची इन्चार्ज होती. मी आता रिकामा होतो, नवीन डॉक्टर झालेलो, हायजीन बिजीन फार पक्कं होतं. त्यामुळे जाऊन काय करायचं मोकळ्या वेळात, तर दुपारच्या मधल्या वेळात त्यांना जाऊन भाषण द्यायचो, काहीतरी आरोग्य शिक्षण, हेल्थ एज्युकेशन वगैरे. मग स्वच्छतेबद्दल बोलायचो त्यांच्याशी, की जरा चांगलं स्वच्छ राहिलं पाहिजे, रोज आंघोळ केली पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे. 2-4 दिवस भाषण दिल्यावरही मी पाहिलं की 2 पोरी तशाच कळकट कपड्यांनी आलेल्या दिसल्या मला. तर मग मी झापलं त्यांना. नवीन डॉक्टर होतो की बा हे तुम नहीं सुधरोगे, इतनी बार मैंने बोला तुमको समझाया, अभी तक वैसे के वैसेच है, तो तुम नहीं सुधरने वाले, ऐसे के ऐसेच रहने वाले. त्या पोरी मला अविनाश भाई म्हणायच्या. गामित भाषा त्यांची लोकल होती ती सगळी. त्या पोरीचं उत्तर मला आठवते की अविनाश भाई कि मेरे पास एक ही ड्रेस है, यहाँ सुबह आती हूँ 8 बजे, शाम को 6 बजे घर को जाती हूँ, तो कब ड्रेस धोऊँ, कब बदलूँ और कब साफ कपडे पहन के आऊ. ते उत्तर ऐकल्यानंतर एक क्षण मला असं वाटलं की ही मला अविनाश भाई म्हणते. मला माझ्या 2 लहान बहिणी अरुणा आणि सीमा त्या आठवल्या, आणि असं वाटलं या मुलींच्या जागी त्या जर बहिणी असत्या तर मग मी त्यांच्या समोर चांगल्या कपड्याची शान मिरवली असती का. आणि तो क्षण होता की ज्या क्षणापासनं माझ्या आयुष्यातनं कपड्याचं महत्त्व संपलं. त्याच्यानंतर मी कधीच पाहिलं नाही की मी काय घातलेलं आहे आणि त्याचा काय परिणाम होतो आहे. नेव्हर. म्हणजे तो क्षण होता मला असं वाटते की जिथनं मग आयुष्यातलं कपड्यांचं सगळं महत्त्व संपून गेलं. त्याच्यामुळे मग आत्ता कुठेही असो, मग कुठे अवॉर्ड घ्यायला जाणं असो, कार्यक्रम असो, काही असो, मी कधीच असं, मला ती कधी जाणवतच नाही ती गोष्ट काय घातलेलं आहे मी. लोकांना त्रास होत असेल तर मग ठीक आहे, त्यांनी समजून घ्यावं, एवढाच सरळ भाग येतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. मला एक तुम्हाला थोडासा वेगळा होऊन जाईल, पण पुन्हा त्या मुद्द्यावर आणायचं आहे. कारण इथे तुम्हाला नंतर सामाजिक उपक्रमांची तुम्ही सुरुवात केली, प्रयासची स्थापना केली, माधाननंतर अमरावतीत आले आणि बऱ्याच गोष्टी केल्या. त्या उपक्रमांबद्दल आपण बोलूच. त्या प्रेरणा कशा होत्या, नवीन उपक्रम तुम्ही कसे घेत गेले, आणि याच्या पुढचा तुमचा प्रवास कसा राहील, काय तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण मला खास करून तुम्ही सगळी मंडळी जी भारत जोडो आंदोलन किंवा ह्या सगळ्या त्या एरामधली आहेत, बाबा आमटे हे फार मोठं व्यक्तिमत्व, इतरही लोक तुम्ही बघितली, तर या माणसांबद्दल काय खास आठवणी बाबा आमटेंच्या व्यक्तिमत्वाबद्दल, जसं तुम्ही मध्य प्रदेशमध्ये तिथे गेले, ह्या सगळ्या गोष्टी, बाबा कसे वागायचे, कसे बोलायचे, हे थोडंसं जर सांगाल काही लोकांबद्दल तर. सेवांकूरचं पहिलं शिबिर जे झालं, तरुणांची शिबिरं सुरू झाली 2007 पासनं सेवांकूर नावाने, आणि आनंदवनात पहिलं शिबिर झालं. एक 250-300 मुलं होती, खास करून मेडिकल इंजिनिअरिंगची होती जास्त करून. त्याच्यापूर्वी मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांशी बोलून जरा बोललो होतो, ब्रीफ केलेलं होतं, आणि मुलं आलेली होती 3 दिवसांसाठी. बाबांना तेव्हा पेसमेकर बसवलेला होता आणि त्यांना बोलायचं नाही, बंदी होती. एक बाबा गाडी त्यांच्यासाठी बनवलेली होती, आणि गमतीने ते म्हणायचे की बाबा गाडीत फिरतोय, लहान मुलासारखं झोपून ते फिरायचे. पण समोर एक 200-250 मुलं दिसल्यावरती त्यांना राहवलं नाही, आणि ते म्हणाले की डॉक्टरचा सल्ला बिल्ला बाजूला ठेवून की चला मी बोलणार मुलांशी. आणि ते 10 मिनटं बोलले म्हणजे त्यावेळेस, आणि ते जे काय बोलले त्याची छोटीशी क्लिप पण आहे. आणि मग तो अंत्ययात्रा झाली, अंत्यसंस्कार झाला, आणि त्याच्यानंतर मग सगळे बसलो आम्ही, आनंदवनचा तिथला लोकल ग्रुप, आणि सगळ्यांना असं म्हटलं की आता आपण शिबिर कॅन्सल करूया, कारण अगदी नेमकं 11व्या दिवशी शिबिर होतं सेवांकूरचं. तर मला आठवतं तेव्हा कौस्तुभ की कोणीतरी म्हणालं की नाही अविनाश काका, शिबिर कॅन्सल नाही करायचं, शिबिर कॅन्सल केलं तर बाबावरून कान धरतील म्हणे आपला. ओके, मला वाटतं ते स्पिरिट जे आहे ना ते जास्त महत्त्वाचं ठरते. आज जसं डॉक्टर कावलकरांच्या बाबत जे दिसते आपल्याला, मला ते आठवलं आत्ता परत त्या निमित्ताने. मला माहिती आहे की त्यांचं जवळपास पूर्ण लक्ष इकडे आहे सगळं असताना. आता कर्तव्य म्हणून त्यांना जे आहे ते निभावणं भाग आहे. मला असं ही जी माणसामधली स्पिरिट असते ना, हे जास्त प्रेरणा देत असते. बाबांना शेवटी जेव्हा आम्ही कधी भेटलो, मग हेमलकशाला, आनंदवनला किंवा नर्मदे काठी, तर मला आठवते की आम्ही तर फार चिल्लर होतो त्यांच्या मनाने. आम्ही कोणीच नव्हतो म्हणजे एका अर्थाने, काही काम पण करत होतो असं पण नाही आहे. पण जेव्हा केव्हा गेलो तेव्हा डॉक्टर अनिल पटेल बरेचदा असायचे सोबत. तर मला आठवते त्यांचं की अगदी गाडीपर्यंत ते निरोप द्यायला यायचे, म्हणजे काहीच गरज नव्हती अजिबात. आणि
बहुतेक वेळा शेवटी त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं की माहिती नाही आत्ता मी पिकलं पाणी केव्हा गळेल माहिती नाही, कदाचित आपली भेट पुढे होईल की नाही, यासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मला असं वाटतं हे पाणी जे आहे ना ते माणसाला जास्त प्रेरणा देत असते की आपण कोणीच नसताना कोणाला तरी असं वाटणं, आणि एवढ्या मोठ्या माणसाला ते स्टेजवरनं काय बोलले हे मला नाही आठवत फारसं, त्याचा काही थोडाफार परिणाम झाला असेल तात्कालिक, पण मला वाटतं या गोष्टींचा जरा जास्त परिणाम झालेला आहे. की बा जेवायला बसलं असताना सुरुवातीच्या काळात बाबा आणि ताई स्वतः वाढायचेत, आणि अरे याला की नाही भातावर तूप आवडते तूप वाढ, इतकी बारीक सारी सगळ्या आठवणी त्यांच्या असायच्यात सगळ्यांच्याबद्दल. आणि त्यांच्याकडे कोणालाही मुक्त प्रवेश असायचा, कधीच असं फार बंधन नसायचं, तुम्ही काही पण करत असा नसा, काही कुठला विषय वर्जन नसायचा, काही नसायचं. तर अशी खूप मोठी माणसं त्या काळात अशी भेटून गेली आणि त्याचा नक्कीच परिणाम झाला मला असं वाटते या सगळ्या प्रोसेसमध्ये. दुर्दैवाने आजच्या पिढीला अशी माणसं फार भेटत नाही, आणि मला वाटतं कुठेतरी ते बाबांचं जे काय होतं ना ते माझ्या मनाशी होतं, आणि मग मला असं वाटलं की आपणही जरा तो बाबांचा आदर्श घ्यायला पाहिजे. म्हणून आता मागल्या 5-7 वर्षांपासून मी सगळी शेड्युल्ड कामं बंद केलीत आणि मी 24 तास मोकळा असतो. त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर सगळ्यांना देतो, सांगतो की तुम्हाला कधी पण असं वाटलं तर मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी, कोणाहीसाठी आहे, म्हणजे कुठल्याही कारणासाठी आहे, पर्सनल असो आणखीन काही असो, माझ्याकडे वेळ नक्कीच असेल. मला वाटतं कुठेतरी बाबांचं ते जे होतं ना की त्यांच्याकडे जायला कोणाला भीती नाही वाटायची. त्यामुळे माझा प्रयत्न असा की माझ्याशी संपर्क करायला कोणाला भीती नको वाटायला. त्यामुळे मी अमरावतीला जेव्हा असतो प्रयासला किंवा कुठेही पण माझ्या याला दरवाजा कधीच बंद नसतो, माझ्या केबिनला उघडा असतो, कायम उघडा असतो, माझे फोन कायम चालू असतात, फेसबुक कायम चालू असतो मी तिथे असलं तर. आणि मला वाटतं ते कुठेतरी होतं माझ्या मनाशी, आणि प्रॉबॅबली मला ते बाबांचं मोठेपण वाटते. आणि त्याच्यामुळे मी पाहतो की बाबांच्या बाकी सगळ्या कामं तर महत्त्वाची आणि मोठी आहेतच आहे, पण सगळ्यात मोठं काम आहे की शेकडो हजारो तरुणांच्या आयुष्याची सुरुवात तिथनं झालेली आहे कुठेतरी, ती प्रेरणा आनंदवणनी दिलेली आहे. आणि आज तुम्ही जर बघाल महाराष्ट्रात आणि बाहेर पण, तर त्या पिढीतल्या माझ्या प्लस मायनस पिढीमधल्या बहुतेकांचे रूट्स कुठेतरी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आनंदवणशी जुळलेले दिसतात. आणि त्यामुळे मला वाटतं ते मॉडेल कुठेतरी पक्कं होतं, आणि मग ते कुठेतरी प्रयासच्या कामामध्ये रिफ्लेक्ट व्हावं. म्हणून कदाचित मला आता सेवांकुरचं आणि जे काय झालेलं आहे, आणि मला वाटते आत्ता ज्या गतीने सगळं काय चालू आहे, येणाऱ्या 20-25 वर्षानंतर कदाचित आज जसं सगळे सामाजिक चळवळीशी जोडलेल्यांची रूट्स कुठेतरी आनंदवनशी जाताना दिसतात, मला असं वाटते कदाचित 20-25 वर्षानंतर ते कुठेतरी सेवांकुरशी जोडलेले दिसतील असं वाटते मला. दॅट इज व्हॉट आय एक्सपेक्ट ते होऊ शकेल. आजच ऑलरेडी काही ठिकाणी काही बाबतीत तर असं झालेलं आहे की सेवांकुर हा तसा ब्रँड झालेला आहे. काही संदर्भामध्ये एक टाटा जागृती यात्रा नावाची एक यात्रा असते भारतभराची, पूर्ण स्वतंत्र रेल्वेने. पहिल्या यात्रेमध्ये मी गेलो एक फॅसिलिटेटर म्हणून, 20,000 अर्ज येतात, त्यातले 400 लोक निवडतात भारतातनं पूर्ण, त्यामधले निदान 10-15 सेवांकुरचे असतात दरवर्षी. मागल्या 2 वर्षांपासून त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडनं रेफर केलेल्या लोकांसाठी ॲडमिशनची प्रोसेसची गरज नाही, डायरेक्टली दे विल बी थ्रू विदाऊट एनिथिंग. मला असं वाटतं हे जे काय मिळवलेलं आहे ते कदाचित जो काय एक ब्रँड झाला, एक वेगळेपण क्रिएट झालं, त्याच्यामुळे कदाचित झालेलं आहे. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना जोडायचं काम जे बाबांनी केलं मला असं वाटते, कुठेतरी मला वाटतं ती छाप कळत न कळत राहिलेली आहे. आणि मग ते परत रिप्लिकेट करण्याची, कारण ती पोकळी वाटते आज, अशा अर्थाने करणारी माणसं जरा कमी दिसतात. आणि पहिल्यापासून मला असं वाटलं की आपला रस्ता हा स्वतंत्र असला पाहिजे, आपल्या रस्त्या म्हणजे दुसऱ्याची कॉपी नाही करायची, आपलं जरा वेगळं काहीतरी असलं पाहिजे सगळं. तर मग असं वाटतं जे कोणी करत नाही ते आपण करायचं, मग त्या दिशेने म्हणून मग सगळ्या प्रयास सेवांकुरच्या ॲक्टिव्हिटीज मला असं वाटते ज्या काय झाल्या त्या पुढच्या आयुष्यामध्ये. एक जाता जाता फक्त एक गोष्ट मला सांगावीशी वाटते वहिनींची, मगाशी ती मिस झाली, की वहिनी उत्तम सतारवादक आहेत, त्या सतारमध्ये विशारद सुद्धा आहेत. आणि दुसरी गोष्ट की सावजी दाम्पत्याचा मुलगा म्हणजे डॉक्टर अपार सावजी सर बाहेर असताना ही सगळी जबाबदारी खरं तर वहिनींनी सांभाळली, आणि आज एक उत्तम निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांचा प्रिय प्राध्यापक म्हणून अपार बेंगलोरमध्ये स्वतःच्या आयुष्याला उन्नत करत आहे. मला ते आवर्जून इथे सांगावं वाटलं. एक आणखी थोडासा यवतमाळच्या संदर्भातला प्रश्न मनात येतो आहे सर, की मी खानदेशातून आलो आहे, आमच्याकडे तिकडे अशी ओळख आहे की यवतमाळ म्हणजे काय तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा,
आणि मगाशी धरणाच्या संदर्भात पण आपण ते फिल्ममध्ये बघितलं. तर त्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो? ज्या पाण्याच्या संदर्भात तुम्ही बोलत असता त्याविषयी थोडंसं सांगा. मला वाटतं आपल्या या सगळ्या आम्ही बिघडलो सिरीजमध्ये जे येऊन गेलं, अविनाश पोळनी सगळ्यात पहिले या प्रश्नाला जरा वाचा फोडली आणि मग यवतमाळमध्ये ग्रुप तयार झाला. आणि मला वाटतं तेव्हापासून दर रविवारी श्रमदानाला, अजूनही चालू आहे मला असं वाटतं श्रमदान, दर रविवारी श्रमदानाला लोक असतात. एक त्या पत्रकात तुमच्याकडे जे आलेलं आहे त्याच्यात दिलेलं आहे की 400 झाडं लावल्या गेली, त्याला पाणी घालायचं काम हे लोक करत असतात. बंधारे तयार झालेत ऑलरेडी त्या ठिकाणी. आणि आता निळोणा धरणामधला जो काय गाळ जमा झालेला आहे तो गाळ काढायचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. मला असं वाटतं ते एक मॉडेल असेल. मागे जालन्याला 2 वर्षापूर्वी दुष्काळ जो होता आणि तिथे असंच तलावामध्ये खूप गाळ साचलेला होता आणि सगळे निराश झालेले लोक होते. जालना आणि यवतमाळमध्ये मला अंतर हे दिसतं की इथे ऑलरेडी खूप प्रेरित लोक आहेत. जालन्यामध्ये सगळं विजल्यासारखंच होतं जवळपास. सगळे लोक फार हताश झाले होते की काही केल्याने काही होत नाही, कोणी काही करत नाही, सरकार नाही, राजकीय पुढारी नाही, सामान्य लोकही साथ देत नाही. आणि मग त्या परिस्थितीत एक सेवांकुरचं शिबिर झालं, तिथे 5 दिवसाचं श्रमदान, छोटासा प्रयत्न. पण मला वाटतं त्यांनी जी ठिणगी पडली ना, त्यांनी आज अशी स्थिती झाली की जालन्याला 20 वर्ष पुढच्या पाण्याची अडचण राहणार नाही आता असं. आणि ते काम त्या लोकांनीच केलं, ते काय आम्ही केलेलं नाही. सेवांकुरने फक्त ठिणगी टाकायचं काम केलं. लक्षात घ्या, ठिणगीचा रोल एवढाच असतो. ठिणगी टाकून आग लागली की ठिणगीचं अस्तित्व संपलं, तुम्हाला दिसणार पण नाही ते ठिणगी. आणि तेवढंच छोटंसं अस्तित्व असते तिचं, तेवढाच छोटासा रोल असतो, पण तो तेवढाच महत्त्वाचा असतो मला असं वाटते. तर तो प्रयोग मला असं वाटतं इथे यवतमाळमध्ये पण होणं शक्य आहे असं मला दिसते. म्हणजे इथली जी काय आत्तापर्यंतचा प्रतिसाद राहिलेला आहे सगळ्यांचा, आज जे आपण पाहतोय वेगळेपण, म्हणजे तुम्हाला पण जाणवलं असेल अमरावती, नागपूर आणि यवतमाळ. मी नेहमीच सांगत असतो की यवतमाळ नंबर 1 वरती आहे, पहिल्या दिवसापासून नंबर 1 वर आहे आणि अजूनही आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे मी तर बरेचदा म्हणतो की आता तुम्ही काय यवतमाळचे लोक काय वेडेविडे झाले की काय. आता डॉक्टर कावलकर, म्हणजे मी म्हणते लोक तुम्हाला म्हणतील की आता दवाखाना बंद करणं, आता हेच करा, आता तुम्ही प्रयास सेवांकुरवाले म्हणजे पागलच झाले जरा, असं आहे की काय, अशी स्थिती दिसते आज सगळ्यांची. म्हणजे मला गंमत वाटते की यांच्या तयारीच्या बैठकीला 40-50 लोक असतात. म्हणजे कुठल्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीला 40-50 लोक असतात. बरेच ठिकाणी कार्यक्रमाला 40-50 लोक नसतात. आणि हे फारच वेगळं आहे. आणि याच्यात करणारे कोण आहे, काही रिकामटेकडे लोक नाही आहेत. सगळ्यात बिझी सर्जनपैकी एक सर्जन आहे, सगळ्यात मोठ्या केमिस्टपैकी एक केमिस्ट आहे, सुरेश भाऊ आहेत, संदीप आहे, 2 जण, आणि इतकी सगळी मंडळी आहे. प्रकाश भाऊ आहेत नांदूरकर, ज्या हॉलमध्ये आपण बसलोय, ही सगळी मंडळी यात वेळ काढतात. त्यामुळे मला असं वाटतं एक छोटं उदाहरण त्यातनं होईल. दुसरं जे झालं ते मधुकर धस या क्षेत्रातच काम करतो. आणि मग मधुकरनी जे काय काम केलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण परिसरामध्ये, मला असं वाटते ते आणखीन जरा जास्त कसं पोहोचवता येईल लोकांपर्यंत ते प्रयोग, तर त्या दृष्टीने काही प्रयत्न करता येईल. केअरिंग फ्रेंड म्हणून मुंबईची जी संस्था आहे, ती संस्था पण या सगळ्या उपक्रमांमध्ये केअरिंग यांच्यासोबत पण आहे. आता नुकतंच आपण मध्ये 1 मार्चला नागपूरला एक कार्यक्रम घेतला आणि केअरिंग फ्रेंडचं एक नागपूर चॅप्टर पण सुरू केलं. केअरिंग फ्रेंड नावाचा एक ग्रुप आहे मुंबईतला, काहींना माहिती नसेल, पण एक नागपूरमध्ये पण त्यांचीच एक शाखेसारखं आपण सुरुवात केलं. आणि सगळी मंडळी अशी की कुठली संस्था नाही, नाव नाही, रजिस्टर्ड नाही, कोणी पदाधिकारी नाही, बँक अकाउंट नाही, मेंबरशिप फी नाही, आणि असं असताना चांगल्या कामाच्या पाठीशी आपण कसं राहू शकू असा प्रयत्न करतात. खूप आपापल्या क्षेत्रात खूप मोठं नाव आणि काम केलेली मंडळी सगळी, आणि केअरिंग या नावाप्रमाणेच ती सगळी मित्रत्वाच्या पातळीवर काम करतात. तसा ग्रुप आता नागपुरात विदर्भाच्या पातळीवर पण तयार होतोय. तर कदाचित या सगळ्यांचा उपयोग थोडासा या आत्महत्या आणि या सगळ्या विषयांमध्ये होईल. आता मला असं वाटतं या ठिकाणी परत एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो की पाण्याचा प्रश्न आला की मी नेहमी एक उदाहरण सांगतो, कदाचित काहींना आठवत असेल काका शितोळेंचं, की पाणी 4 प्रकाराचं असते. एक असते प्यायला लागणारं पाणी, दुसरं असते शेतीला लागणारं पाणी, तिसरं असते मनगटातलं पाणी, आणि चौथं असते इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी. आज दुष्काळ जो आहे तो या 4ही पाण्यांचा आहे. त्यामुळे केवळ पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळवणं अवघड आहे. सुरुवात उलटी करायला लागेल. आधी डोळ्यात इतरांसाठी पाणी यायला लागेल. तो दुष्काळ संपला एकदा डोळ्यातल्या पाण्याचा की मग मनगटातल्या पाण्याचा दुष्काळ संपतो आपोआपच. आणि मनगटातल्या पाण्याचा दुष्काळ संपला, मनगटात पाणी आलं तर पाणी कुठेही तयार करता येते. काही फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे. मला वाटते हे पाणी, हा दुष्काळ हटवण्याची गरज आहे. आणि मला वाटते आम्ही बिघडलो कार्यक्रम जो आहे तो या डोळ्यातलं पाणीचा दुष्काळ जो आहे तो संपवायचं काम करते.
पुढची प्रोसेस आपोआप होत राहणार आहे मला असं वाटते. आणि ते दिसतंय आपल्याला, ते चित्र दिसते, तो दुष्काळ हटवण्याचं काम जे आहे ते. मला खरं तर 4 समर्पक ओळी आठवल्या मोह आवरत नाही म्हणून सांगतो की खरंच बदल व्हायला सुरुवात झाली आहे. विष्णू नागर म्हणतात, मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, आंख देखती है कान सुनते हैं तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि ये सोचने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. वाह. इसलिए फर्क लाने वाले लोगों के साथ कई लोग खड़े हो जाते हैं और कहने लगते हैं, हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है, हाँ फर्क पड़ता है. और जब ये कहते हैं पडता है तर पुढचा प्रश्न असा होता अभिभाऊ तुम्हाला की तुम्ही जे विविध सामाजिक उपक्रम केले, हे माधानपासून सुरुवात झाली अमरावतीमध्ये आणि तर मग पुढचं, तर त्या सगळ्या उपक्रमांबद्दल आणि त्याच्या पाठीमागचा विचार काय होता, स्थिती काय होती, हे थोडं सांगा. उपक्रमांबद्दल आता मी फार सांगत नाही. एक इकडे प्रयासचं माहितीपत्रक आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते जरूर घ्यावं. त्यात उपक्रमांमधले डिटेल सगळे कळतील. आणि मध्ये मध्ये आपण कधीतरी बोलत पण गेलेलो, त्यामुळे त्यात वेळ न घालवता मी फक्त भूमिका मांडतो. 1-2-3 गोष्टी मांडतो की का करतोय हे सगळं आणि काय त्याच्यामागची फिलॉसॉफी आहे. एक पहिली गोष्ट मला असं वाटते की वैद्यकशास्त्रात आम्ही हे शिकलो की कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तर प्रॉब्लेम असतो. म्हणजे ब्लड शुगर कमी झाली तरी माणूस कोमामध्ये जातो आणि मरतो, ब्लड शुगर वाढली तरी माणूस मरतो आणि कोमामध्ये जातो. मला असं वाटते की आपण जर साधनांच्या बाबत विचार केला, आपण खास करून पैशाच्या संदर्भात विचार केला, तर पैशाच्या बाबत पण असं आहे की पैसा कमी असला तरी माणूस परेशान असतो, दुसरीकडे पैसा जास्त असला तरी माणूस परेशान असतो. मग आता दोघांची परेशानी कशी कमी करता येईल, त्यामुळे मला असं प्रयास सेवांकुर जे काम करतं या दोघांना जोडायचं काम करते. मग ज्यांच्याकडे जास्त आहे, जास्त याचा अर्थ ओझं आहे, सरप्लस आहे, मग ओझं जरा खाली ठेवायला पाहिजे. मग ओझं हलकं करायचं तर काय करायचं, तर मग ते कोणाला तरी ऑफर करायचं. मग कोणाला ऑफर करायचं, तर ज्यांच्याकडे कमतरता आहे त्यांना द्यायचं. तर असं केलं तर ज्यांच्याकडे एक्सेस आहे त्यांचं ओझं हलकं होणार जरा, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना थोडंसं वर येता येईल आपोआप. आणि हे देण्यामध्ये मग परत भूमिका जी राहील ती यजमानाची राहील, ती देण्याची नाही राहणार. कारण मला ते अतिशय आग्रहाने मी तो मुद्दा मांडतोय मागल्या 2 वर्षापासून की देणाऱ्याने द्यायचं असेल तर या भूमिकेत द्यायचं की तुम्ही आहात घेणारे म्हणून मला द्यायचं, चांगलं काम कर्म करायची संधी मिळते. दात्याच्या भूमिकेत गेलो तो दुसरा कोणीतरी घेत्याच्या भूमिकेत जातो आणि मग तिथे अंतर चालते. आणि हे नातं कधी जास्त काळ नाही टिकत. असं म्हणतात की तेच नातं आयुष्यभर चालते जे इक्वल फुटिंगवरती आहे. 2 देशांमधली बरोबरीचं नातं संपलं, एका देशाची निर्यात वाढली तर मग ते अमेरिका होते आणि आपण भारत होतो. आज थोडंसं ते अंतर कमी होत चाललं, तर आता आपण पाहतोय जो फरक दिसतो आपल्याला अमेरिका आणि भारताच्या नात्यामध्ये 10 वर्षात पडलेला, त्याचं कारण असं आहे की दोन्ही इक्वल फुटिंगवरती नातं आता थोडंसं जरा अंतर कमी होत चाललं. मला असं वाटतं देणाऱ्याने या भूमिकेत दिलं पाहिजे. शेवटी मला असं वाटतं माणसाचा जन्म एकदाच मिळतो, आपण कधीपर्यंत शिल्लक राहणार आहोत कोणालाच माहिती नाही. खास करून मला 50ला मी पोहोचलो 4 वर्षापूर्वी आणि या गोष्टीची जरा जास्त प्रकर्षाने जाणीव झाली. एक अर्थाच्या शोधात नावाचं पुस्तक आहे आपल्याकडे व्हिक्टर फ्रँकलचं, ते पुस्तक वाचल्याने जरा जास्त स्पष्टता आली आणखीन की बा काय आहे आपलं आयुष्य आणि काय करायला पाहिजे आयुष्यात, का जगायचं. म्हणून मी माझ्यासाठी ठरवलं की मी 100 वर्षाच्या आधी मरणार नाही. त्यामुळे मी हल्ली जरा पब्लिकली सगळीकडे उच्चार करत असतो की 7 मे 2061, त्याच्या आधी मी मरणार नाही. मग त्या दिवशी मरणार असं नाही आहे, पण तोपर्यंत तर नक्कीच जिवंत राहणार आहे. पुढे माहिती नाही किती दिवस राहील, तर तोपर्यंत काम पण करायचं आहे असं ठरवलं. त्याच्या आधी रिटायरमेंट नाही घ्यायची. त्यामुळे तुम्हाला निमंत्रण देऊन टाकतो की माझ्या 100व्या वाढदिवसाला आपण परत या अशा हॉलमध्ये कार्यक्रम घेऊ आणि टाळ्या वाजवणारे सगळे हात पण, म्हणजे मी तर जिवंत राहायचं ठरवलं आहे, त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आता तुम्हाला जिवंत राहायचं की नाही तोपर्यंत 2061 पर्यंत. आणि तसं जिवंत राहण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देऊन टाकतो आत्ताच. दुसरं मला त्यावेळेस आणखीन असं जाणवलं की आता आपलं आयुष्य कमी होत चाललं. मी आता 100 मांडलं, मग 51व्या वर्षी लक्षात आलं रे आता 49च वर्ष राहिले शिल्लक. आता 54चा पूर्ण होणार आहे मी मे महिन्यात, तर असं लक्षात येते अरे 46 वर्ष शिल्लक राहिले. आता तर 1 वर्ष आणखीन कमी झालं आपल्याला जे काय करायचं ते.
मग मी जरा आता थोडासा ॲग्रेसिव्ह झालो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर. आतापर्यंत फार जरा काय म्हणू सांगायचो आणि फार काही त्याचा आग्रह नाही ठेवायचो. आता जरा लोकांना खेचून काढावं असं वाटते. अरे किती दिवस वाट बघणार आहे चांगलं करायची, आनंदाने जगायची. असे छोटे छोटे आनंदाचे जे फवारे आहेत ते मोठ्या आनंदाच्या प्रतीक्षेत आपण गमावून बसलो. मला असं वाटतं ते आनंदाचे क्षण जर आपल्याला परत पूर्ववत अनुभवता आले ना तर मग जगणं फार सोपं आणि सहज होते, आनंदी होते. आणि ते आज करता आलं पाहिजे. मला सगळ्यात महत्त्वाचं ते वाटते. त्यामुळे मी माझ्यासाठी ठरवलं आहे की रोज रात्री झोपताना हिंदीमध्ये ज्याला सकून मिलना बोलते ना तसं वाटलं पाहिजे की आपल्याला स्वतःला शाबासकी देता आपल्याला आली पाहिजे की अरे वा बढिया गया आज का दिन, मस्त मजा आ गया, छान झालं. अशी स्वतःला शाबासकी देता येणं मी असं मानतो की दॅट इज द हायेस्ट अवॉर्ड इन द वर्ल्ड. त्याहून नोबेल विबेल छोटे आहेत त्यापेक्षा त्या मानाने. आणि मग असं अवॉर्ड स्वतःला देता यावं आणि ते रोजच्या रोज देता यावं असं जरा ह्या काउंटडाऊनचा कन्सेप्ट आल्यापासून जरा जास्त तीव्रतेने होते आहे. आणि मला आनंद वाटतो की आता बरेच दिवस वर्षातले मला स्वतःला शाबासकी देता येते की त्यामुळे जे करायचं ते छानच कसं करता येईल असं कायम बॅकग्राऊंडला प्रोग्राम चालू असतो. त्यामुळे उगाच पाट्या टाकण्यासारखं नाही करत. घड्याळीकडे माझं कधी लक्ष नसते खूपदा अजिबात. त्यामुळे काही पण असेल जे काय असेल ते मग भाषण देणं असेल, कोणाचं ऐकणं असेल, काही असेल, एखादं छोटं काम करणं असेल, जे काय करायचं ते जीव ओतूनच करायचं 100%. आजचा दिवस छान गेला पाहिजे, उद्याचं मला माहिती नाही. त्यामुळे जरा ॲग्रेसिव्ह बनलो आहे आता. जरा लोकांना असं वाटतं की जे आहेत माझ्यासोबत त्यांनी पण जरा हा आनंद घ्यावा. कारण असं असतं ना एखादी गोष्ट आवडली, एखादा सिनेमा खूप आवडला तर मला असं वाटतं आणखीन 4 लोकांना सांगावं त्याच्याबद्दल, आणखीन 4 लोकांनी पण तो अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा. तर आत्ता मला जे काय वाटते या सगळ्या प्रवासातनं जो काय आनंद मिळतो अनुभवायला, मला असं वाटतं की आनंद वाटल्याने डबल होतो असं म्हणतात ना. तर मी हे बघतोय की खूप लोकांना त्या आनंदाचा अनुभव यावा म्हणून मग जरा आग्रहाने आता जरा जबरदस्ती का होईना लहान मुलाला जसं नाक दाबून आपण औषध पाजतो की नाही तसं एक चव देण्याचं काम जरा करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या प्रवासात. आणि मला असं वाटतं की त्यात असा जो काय प्रतिसाद मिळतो म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसतोय मला की आत्ता जे पुस्तकाचं प्रकाशन केलं आपण हृदय संवाद नावाचं, याची ही आता 7वी आवृत्ती आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2002मध्ये एक छोटं नोट सगळ्यांना हातात द्यायला म्हणून एक झेरॉक्स केलेले कागद होते. मग 24 पानांचं पुस्तक होतं 10 रुपये किमतीचं. आता ते 100 पानांचं पुस्तक 7वी आवृत्ती 50,000 कॉपीज संपल्या त्याच्या. अनेक ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट ते पुस्तक पेशंटला प्रिस्क्राईब करतात. अनेकांनी असं सांगितलं की या पुस्तकामुळे माझं आयुष्य बदललं. मला असं वाटते असं जे होते सकाळच्या कार्यक्रमात आपल्या नागपूरच्या चंद्रपूर ऊर्जानगरच्या एक ताई आल्या होत्या आणि पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्ही म्हटलं की समोरच्या बसलेल्यापैकी 5-7 लोक येतात. त्या ताई आल्या आणि त्यामुळे मला बोलायचं आहे. तर मला असं वाटलं तर ह्या काय बोलणार आहे. तर मग त्या असं म्हणाल्या, सर 15 वर्षापूर्वी तुम्ही ऊर्जानगरला आले होते चंद्रपूरला आणि तेव्हा तुम्ही जे बोलले होते या पुस्तकाबद्दल ते मला आठवते आणि त्यासाठी तुमचं नाव वाचलं पेपरला आणि म्हणून मी आज आले या ठिकाणी. 15 वर्षानंतर त्या बाई आज आठवण ठेवतात ते आपण बोललेल्या शब्दांची. 15 वर्ष कोणाच्या तरी मनामध्ये हृदयामध्ये कायम राहतात. मला वाटतं याहून आणखीन आनंद काय पाहिजे दुसरा. आनंद काही खाण्याच्या वस्तू थोडंच आहे, काय खाल्लं नागपूरला हे नाही लक्षात, पण त्या बाईंचे शब्द मला वाटते कायम माणसाच्या लक्षात राहणार आहेत. तर असं आपल्याला आनंद अनुभवता घेता यावा यासाठी मला वाटते की आपल्याला थोडंसं आपल्यापेक्षा जे खाली लोक आहेत ना त्यांच्याकडे थोडीशी नजर द्यायला पाहिजे. आणि मग त्यांच्यासाठी ऑफर काय करता येईल. एक लक्षात घ्या की जी कोणती मोठी माणसं ज्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो त्या सगळ्यांनी काहीतरी ऑफर केलेलं आहे. जगाने त्यांनाच लक्षात ठेवलं की ज्यांनी काही ऑफर केलेलं आहे. तुम्ही जर रिसिव्हिंग एंडला असाल, घेण्याचंच काम करत असाल तर तुमच्या जिवंतपणीच कदाचित तुम्हाला कोणी फार विचारणार नाही. पण तुम्ही जर देण्याच्या एंडला असाल, गिव्हिंग एंडला काही ना काही देता आहात, मग चांगले शब्द देता आहात, ॲप्रिसिएशन देता आहात, कौतुक देता आहात, पैसे आहात तर पैसे देता आहात, स्किल देता आहात, तर मला असं वाटते जग तुमची आठवण ठेवणार आहे. आणि मला ते आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असते की माझी आठवण ठेवायला पाहिजे, जिवंतपणी पण आणि मेल्यावरती पण कदाचित. तर मग इतका सोपा मार्ग आहे. मग फक्त मला हे शोधायला लागेल की माझ्याकडे काय आहे ऑफर करण्यालायक आणि मग ते कुठे ऑफर करू. बरेचदा आपण काय करतो की अन्नदान करतो, जेवायला बोलावतो आपल्याकडे, पण कोणाला जेवायला बोलावतो. बहुतेक ठिकाणी आपण दिसते खाण्याच्या प्रसंगी की ज्यांची खाऊन खाऊन आधीच पोटं बिघडलेली आहे त्यांना बोलावतो आणि त्यांचं आयुष्य कमी करतो आणखीन प्रेमाने मोठ्या.
असं कधीच होत नाही की जरा उपाशी राहणाऱ्यांना आपण जेवायला बोलावलं, असं नाही होत आपल्या घरातल्या कार्यक्रमात कधी फारसं. मला वाटते कुठेतरी हे जर आपल्याला करता आलं की कुठे ऑफर करायचं, एक तर काय ऑफर करायचं हे शोधणं आणि दुसरं ते कुठे ऑफर करायचं हे शोधणं, मला असं वाटते ह्या 2 गोष्टी शोधता आल्या तर माणसाला छान जगता येते. आणि मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. शेवटचे एक पुढच्या वर्षभरातले 4 गोष्टी सांगतो आणि मग मला वाटते आपण काही ऑडियन्समधनं 1-2 प्रश्न असतील तर घेता येतील आपल्याला. 2-3 गोष्टी ज्या आहेत जिथे तुमची मदत मला आता अपेक्षित आहे, जे करू शकता. प्रयासचे खूप सारे नवीन उपक्रम आपण करतोय. या ठिकाणी एक पत्रक आहे, स्पार्क नावाचं शिबिर आत्ता आपण करतोय. उन्हाळ्यामध्ये शिबिरं होतात. या ठिकाणी खूप सारे महामुनींची मुलगी आणि बऱ्याच डॉक्टर कावलकरांचा मुलगा, यवतमाळची बरीच मुलं दरवर्षी शिबिराला असायची. आत्तापर्यंत आपल्याकडे जागेची अडचण होती त्यामुळे एकच शिबिर असायचं, 20-25 संख्या असायची. यावर्षी उन्हाळाभर आपण शिबिरं घेतोय. त्याचं वेळापत्रक आणि बाकी सगळे डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहे वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी. तर त्याची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आत्ता जे आपण नवीन इमारतीमध्ये जे काय करतोय आत्ता उपक्रम सुरू या 1 एप्रिलपासून होते, एक आपण हेल्पलाईन सुरू करतोय निराश झालेल्या व्यक्तींसाठी, कुठल्याही कारणाने असेल ते. मग दारूचा प्रश्न असेल घरात, आजाराचा प्रश्न असेल, नात्यांमधला प्रश्न असेल आणि बोलायला जागा नाही, कुठे बोलायचं, तर अशा सगळ्यांसाठी ती जागा असेल. तर तिथे वेळ देणाऱ्यांची गरज असेल, व्हॉलंटियर म्हणून काम करणाऱ्यांची, किंवा अशा लोकांना तिथपर्यंत जोडून देण्याची. त्या ठिकाणी मग काही प्रोफेशनल्स पण असतील जे त्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतील. व्हॉलंटियर्सची गरज लागणार आहे, वेळ देणाऱ्यांची. आपण काही कोर्सेस सुरू करतोय आत्ता आणि शिबिरं जी आपण घेतो, जसं यात मगाशी दाखवलं होतं की हेल्थ अँड फिटनेससाठी झालेला एक शिबिर आणि त्यातनं मला वाटतं ही सगळी प्रक्रिया चालू झाली. IMA आणि केमिस्ट असोसिएशननी जो घेतलेला होता त्यातनं. तर आरोग्य एक अतिशय दुर्लक्षित विषय आहे माणसाच्या जीवनातला, त्याच्याबद्दल शिकण्याची कुठेच सोय नाही आहे. पालकत्व तसाच दुर्लक्षित विषय आहे, त्याच्याबद्दल शिकण्याची व्यवस्था नाही आहे. नाती कशी टिकवून ठेवता येतील आणि पक्की करता येतील तो एक शिकण्याचा विषय आहे. हे अतिशय महत्त्वाचे विषय आयुष्यातले आणि ज्याच्याबद्दल शिक्षणाची कुठेच सोय नाही आत्ता. स्वतःच्या ध्येयाचा कसा शोध घ्यायचा माणसाला आयुष्यात तो विषय असेल. तर या सगळ्या विषयांबद्दल आपण जरा थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने करतोय. मग आतापर्यंत असं कधीतरी करत गेलो, पण आता जरा रेग्युलर बेसिसवरती जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल या हेतूने आपण प्रयत्न करतोय. आणि मे बी कदाचित मी हे बघतोय येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही बिघडलोचा हा जो काय प्रयोग आहे आपला इथला, आता आज समजा 200-400-500 लोक आहेत हॉलमध्ये, आपण येणाऱ्या वर्षामध्ये असा प्रयत्न करू की याचं कदाचित लाईव्ह वेबकास्टिंग होईल आणि जगातनं कोणीही आत्ता या वेळेला ते आपापल्या घरी बसून आपापल्या कॉम्प्युटरवरती बघत राहतील. किती दिवस तुम्ही 200-500 लोकांसाठी करत बसणार आहे फक्त? इतक्या लोकांना या सगळ्यांची गरज आहे आणि त्यातनं प्रेरणा मिळते. तर मग का बरं 2-4 लोकांपर्यंत हे मर्यादित राहावं? मला वाटतं या सगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या स्किल्सची आणि वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे. आज जसा आनंदने इतका छान तो पूर्ण वर्षभराचा एक आढावा तयार केला, मला असं वाटतं हे आम्ही बिघडलो काय हे समजून सांगण्यातच 15-20 मिनटं जायचे. लोकांना समजतच नाही की काय आहे बा, हे काय भानगड आहे. मला वाटतं इतकं सुंदर ते झालेलं आहे CD तयार की आता त्याच्या आधारे अगदी सहज हे लोकांना समजू शकते. त्यामुळे मला असं वाटतं पुढचं टार्गेट आपण आम्ही बिघडलोचं असं ठरवायला पाहिजे कदाचित. म्हणजे माझ्या मनाशी तरी जे आहे की हे कदाचित TV वरती चॅनल्सवरती कुठेतरी हे सिरियलच्या स्वरूपात चालू व्हावं लाईव्ह, आणि मग ते कदाचित जगातल्या सगळ्या लोकांनी बघावं आणि आणखीन कदाचित हजारो लोकांचे आयुष्य बदलायला उपयोगी व्हावं. पण त्याची सुरुवात मला नक्कीच असं वाटेल की हे असं जे होणार आहे त्यामध्ये यवतमाळकरांचा अग्रभागी राहणार आहे, त्यांचा झेंडा हा समोर राहणार आहे हे सगळं. ओके. या सगळ्या उपक्रमांना आणखीन एक गोष्टीची जी गरज आहे ती आर्थिक मदतीची गरज असते आणि मग ते पण तुम्हाला देता आलं. एक संधी आत्ता जी आहे 25 मार्चपर्यंत, मागच्या वेळेस मला वाटतं मी उल्लेख केला होता, लेट चेंज नावाची संस्था आहे, LETZ चेंज CHANGE.org नावाची संस्था आहे, त्यांची वेबसाईट आहे. आणि तिथे प्रयाससारख्या त्यांनी 100 संस्था टाकलेल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रयासला जे कोणी डोनेशन देईल ऑनलाईन 100 रुपयापासून तर 2,500 किती पण डोनेशन किती पण देऊ शकतात. ते दर डोनेशन मागे मॅचिंग अमाऊंट देतील 2,500 कोणी 2,500 दिले तर ते 2,500 टाकतील, म्हणजे प्रयासला 5,000 मिळतील. शिवाय असे 300 डोनर झाले 25 मार्चपर्यंत आणि 2.5 लाख रुपये गोळा झाले तर 2.5 लाखाचा अजून ॲडिशनल इन्सेंटिव्ह प्राईस ते देतील.
तर मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण काहीतरी 50-55 लोकांपर्यंत बहुतेक पोहोचलो आहे. एक 70-80 हजार झालेले. पुढचे 8-10 दिवस आहेत आपल्याकडे. मला वाटतं ज्यांच्याकडे, तुमच्यापैकी किती लोक असे आहे की जे नेट बँकिंग किंवा नेटवरती वापरतात? जरा हातवर कराल जे शक्य आहे ज्यांना. तर त्यांनी इथनं जाताना एक लेट चेंजचा त्या वेबसाईटचा ॲड्रेस घेऊन जा आणि शक्य असेल तर किमान 100 रुपये तर तुम्हाला ट्रान्झॅक्ट करता येतील. 100 रुपये पण चालतील. मॅक्झिमम जेवढे तुम्हाला देता येणं शक्य आहे त्यांना द्या. ज्यांच्याकडे नाही आहे नेट बँकिंगची सोय आणि ज्यांना ते जमत नाही त्यांनी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कॅश स्वरूपात द्या आणि ते ट्रान्झॅक्शन करून देतील कुठल्या तरी अकाउंटमधून. या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं आपली जी इमारतीतली राहिलेली कामं आहे की आतली फर्निशिंगची कामं बाकी आहेत आत्ता अजून पूर्णपणे काम करायला, मला वाटतं ते कामं सहज पूर्ण होतील पुढच्या महिन्याभरात आणि मग आपण फुल फ्लेश या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये करू शकूया या सगळ्या प्रक्रियेत. तर मी जरा त्या अंगाने बघतो या सगळ्या उपक्रमांकडे येणाऱ्या दिवसांमध्ये सगळं. ठीक, आता काही प्रश्न आपण घेणार आहोत, पण त्याआधी सरांनी मगाशी उल्लेख केला की अनेकांना इच्छा असते की आपल्याला भाषण करता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे. पण गंमत अशी आहे की माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याचं डोकं चालायला सुरुवात होते आणि ते पहिल्यांदा बंद पडतं तेव्हा तो माईक पुढे उभा राहतो. तर या संदर्भातल्या कार्यशाळा मी घेत असतो. अमरावतीला सरांकडे पण मी घेणार आहे पब्लिक स्पीकिंग आणि सूत्रसंचालन कार्यशाळा. तर ती आपल्याला यवतमाळला पण नक्कीच घेता येईल. घेता येऊ शकेल. करूया आपण ते. आणि आता आपल्याला देत नाही शतायुषी होण्यासाठी आहे. दुसरं एक यशस्वी नावाचं पुस्तक आहे 2. मला या पुस्तकांचा उपयोग झाला, म्हणजे जरुरी नाही की सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल, पण एक अर्थाच्या शोधात नावाचं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे. ट्यूजडेज विथ मॉरी नावाचं एक मिच अल्बॉमचं पुस्तक आहे आणि मराठीत पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे. मार्क इंग्लिश नावाचं मराठीत असलेलं पुस्तक आहे. 2 पाय तोडलेला माणूस जो एव्हरेस्ट चढून गेला. इट्स नॉट अबाउट द बाईक नावाचं मराठीत असलेलं पण पुस्तक आहे की जो सायकलिस्ट आहे, कॅन्सर झाल्यावरती जगातली सगळ्यात कठीण सायकल रेस यांनी 7 वेळा जिंकून दाखवली. म्हणजे ही जरा पलीकडची नावं सांगतो. रुटीन जी पुस्तकं आहे ती बऱ्याच लोकांना माहिती असेल. प्रकाश वाटा आहे, एक होता कारभार आहे. मला वाटतं या ठिकाणी असलेली पुस्तकं जी आहेत ना धनंजय, ही सगळीच पुस्तकं अशी आहेत की जे माणसाचं आयुष्य बदलवू शकणारी आहेत. ही सगळी पुस्तकं मी अनेकदा वाचलेली आहेत. तर इथे बघितलं तर ते जास्त चांगलं आणखीन कळेल. एक मोठी यादी देता येईल मला त्या सगळ्या संदर्भात निश्चितच. हां हां नमस्कार. माझं नाव शिल्पा कुंदार पवार. आत्तापर्यंतचा तुमचा जो पूर्ण प्रवास ऐकला आम्ही, तुम्ही प्रयोगात्मक जीवन जगले आणि त्या प्रयोगाला आज प्रवास आणि प्रयास याची साथ मिळालेली. या जनरेशनला म्हणा किंवा येणाऱ्या सगळ्या जनरेशन करता एक छोटा लूप हॉल्स असतो की इनर व्हॉइस. तुम्हाला स्वतःचा आतला आवाज, स्वतःचा आवाज, तुमचं मन काय म्हणतं, तुमचं मेंदू काय म्हणतो. बरोबर. बाहेरच्या एन्व्हायरमेंटवर इतका आपण डिपेंड असतो की आपल्याला स्वतःचा इनर व्हॉइस कुठेच कळत नाही, मिळतच नाही. अगदी तो कसा मिळवायचा. बस, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. मला वाटतं खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, अतिशय मोलाचा प्रश्न आहे. गांधी नेहमी असं म्हणायचे की जेव्हा केव्हा माझ्या मनापुढे प्रश्न येतोय की काय करायचं, तेव्हा मी आतला आवाज ऐकतो. या ठिकाणी मी काय पद्धती फॉलो केली मला असं वाटते. बाबा आमटे जे म्हणायचे की भान ठेवून योजना आखाव्या आणि वेव्हाण होऊन राबवाव्या. मी माझ्यासाठी पद्धती अशी केली की अगदी डोकं किट होईपर्यंत विचार करायचा एखाद्या इश्यूचा. मी जेव्हा निर्णय मला घ्यायचा होता की पुढे शिकायचं नाही, हा काही असा रात्रीतून उगवलेला निर्णय नव्हता. मला असं वाटतं 2-2.5 वर्ष त्यावरती प्रचंड मंथन चालू होतं सगळं. आणि अगदी या स्विंगपासून तर या स्विंगपर्यंत असा त्याचा झोका होता सगळा. आणि जसं आपण एखाद्या पाटीवरती वहीवरती लिहितो, सगळं काळं 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 करतो, गिचमिचिड होऊन जातो लिहून लिहून वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या, आणि मग काहीच कळत नाही आता काय आहे. त्यावेळेस ते सगळं पुसून टाकायचं आणि मग डोळे मिटून जे काय उत्तर उमटलेलं असेल मनावरती, तो मला असं वाटतं आतला आवाज आहे. तो आतला आवाज आहे की नाही तपासण्यासाठी आणखीन एक टेस्ट प्रत्येक गोष्टीला आपल्याला तपासायला पाहिजे. असं नको व्हायला की बा तो आतला आवाज आहे असं आपण चुकीचं समजलो. तसं झालं तर पूर्ण आयुष्याचीच वाट चुकायची. मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला हे विचारायला पाहिजे की कोणाचं दुसऱ्या कोणाकडनं त्याचं सर्टिफिकेशन करून घ्यायची गरज नको पडायला. अर्थात या सगळ्यांमध्ये परत मुद्दा हा येतो की आपण आपल्या स्वतःला किती ओळखतो हे तपासणं. त्यामुळे मला वाटतं ते जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत जग चालते त्या चाकोरीच्या वाटेने आपण चालत राहावं. आणि मग ज्या क्षणी असं वाटतंय, जसं मी 2 महिने झाले आणि मग निर्णय घेतला, कोणाला सांगितलं नाही, चाबी हँडओव्हर केली आणि निघालो. मग कोणाचा सल्ला नाही घेतला, कोणाला नाही विचारलं.
पण हे अतिशय कॉन्शियसली व्हायला पाहिजे. मला वाटतं इथे गल्लत थोडीशी जी होते खूप सारी, ती खूपदा आपण इमोशनल निर्णय घेतो. खास करून नात्यांच्या बाबत आज आपण बघतो की बरेच मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात, आणखीन काय काय करतात, आणि वर्ष 6 महिन्यात अनेकांचं आपल्याला दिसते की ते अगदी उलटलेलं दिसते ते सगळं. इथे अडचण ही की हा रॅशनल निर्णय नसतो, हा इमोशनल असतो. त्यामुळे जर आतला आवाज पाहायचा असेल तर इट शुड बी अ व्हेरी रॅशनल डिसिजन. त्यामुळे तो क्रॉस चेक करून पण घ्यायला पाहिजे. मी माझ्यासाठी आणखीन एक पद्धती वापरली आतला आवाज समजून घेण्यासाठी, की माझ्या अगदी अपोजिट विचार करणारं कोणीतरी असेल त्याला मी माझ्यासोबत ठेवतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. मला माहिती आहे की यांच्याकडे गेलं नाही सगळी चिरफाड करणार, माझ्या उलटी सुरू करणार बिलकुल. म्हणजे जसं कोर्टामध्ये होते ना की क्रॉस आर्ग्युमेंट करणारा कोणीतरी वकील, तो काय बोलत असेल आणि त्याच्या सगळ्या आक्षेपांना उत्तर देता येतील का, एवढं फुलप्रूफ आपलं करून घ्यायला पाहिजे. आणि ते एकदा झालं की मग मात्र जगाचा विचार करून काम करायला पाहिजे. नाहीतर मग असं होते की खूप सारे लोक विचारच करत राहतात आणि मग असं म्हणतात की टू मच ॲनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. त्यामुळे कुठेतरी एक मर्यादा असते विचार करायला, मग कृतीची गरज असते. म्हणजे तुम्ही सैनिकाला जर म्हटलं अरे बा विचार कर, समोरच्याला मारू की नाही, त्याच्या डोक्यात आला अरे समोरच्याला मारल्याने तो मरेन, मग त्याच्या बायकोचं काय होईल, त्याच्या पोराचं काय होईल, तर हा मरून जाईल इकडे, असा विचार करताना. मग तिथे शूट म्हटलं की शूट पाहिजे, तिथे विचार नाही करायचा. बंदूक हातात घ्यायची की नाही इथे जरूर विचार करा आयुष्यभर, पण एकदा बंदूक हातात घेतली आणि समोर शत्रू दिसतो तर मग नाही विचार करायचा. मला वाटतं तो आतला आवाज कदाचित आपल्याला ओळखता येईल. इकडे आणखीन एक प्रश्न कोणाला तरी विचार. सर, हां, आपण समाज उपयोगी असे अनेक कार्य करत आहात, पण आपण एक सांगितले की आपल्यामध्ये जो हेकेखोरपणा आहे, तर सांसारिक जीवनामध्ये हा हेकेखोरपणा बाहेर तर ठीक आहे, पण सांसारिक जीवनामध्ये मग कशी मात करता तुम्ही? कारण पुरुष अनेक आहेत इथे आणि म्हणून हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. बरोबर, ठीक, महत्त्वाचा प्रश्न आहे मला असं वाटते. बोलाय घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. मला असं वाटतं एक हे जे काही तुम्ही म्हटलं आहे मला मान्य आहे, पण एकाने कोणी पसराव, माणसाने नेहमी पसरावं आणि बायकांनीच आवराव, हे कुठे आहे? ओके सर, एकच मिनटं फक्त मला याला जोडून फक्त बोलायचं, नंतर तुमचा प्रश्न घेऊ आपण. मला असं वाटतं की या ठिकाणी प्रश्न हा असतोय की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कमी जास्त असते आणि आपल्याला स्वीकारायचं असेल तर त्या सगळ्या कमतरतेसह स्वीकारायला पाहिजे. आपल्याला निवडून असं वेगळं नाही मिळणार आहे काहीतरी. आणि मग तो जो हेकेखोरपणा आहे, मला असं वाटते बहुतेक सगळी जी मोठी माणसं आहे, अगदी बाबा आमटे गांधींपासून सगळी, गांधी बुढा काही कमी हेकट नव्हता त्या अर्थाने, म्हणजे तेवढ्यासारखा हेकट माणूस भारतात झालाच नसेल कदाचित. तो म्हणाले मी म्हणजे हे असं म्हणजे असंच, नाही तर चाललो मी, तुमचं तुम्ही पाहत बसा. मला वाटतं त्या हेकटपणातनंच सगळं उभं होते जे काय आहे ते. कुठेतरी आतला विश्वास असतो की मी जे करतोय ते योग्य आहे, 100% योग्य आहे. त्या हेकटपणाचा अनेकांना त्रास होतो आणि खास करून जवळच्या परिघातल्या लोकांना तर नक्कीच त्रास होतो, त्याचा प्रचंड त्रास होतो. गाडगे बाबा काय कमी हेकट होते का? काय सगळं जे काय गोळा करून आणायचे, लोक आणून द्यायचे बायकोला, तर ह्या बाबाजी आले की सगळं उचलून वाटून द्यायचे. याचा काय बायकोला त्रास नसेल झाला का? भगतसिंग फासावर गेला, त्याच्या आईला त्रास नसेल झाला का? तो कुठेतरी असेल, तो का होतोय एवढंच फक्त, त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, मला वाटतं दॅट मॅटर्स. ते जर एकदा ठरवता आलं तर मग कदाचित सोपं होते. त्रासाला पर्याय नाही आहे. म्हणजे तुम्ही विस्तवाला हात लावला, हात लावायचा की नाही हा चॉईस तुमचा आहे, पण हात लावणार आणि भाजणार नाही असं नाही शक्य होत. म्हणजे ते होणारच आहे, त्याला काही इलाज नाही त्याला. नाही तर मग बाजूला व्हावं लागते, म्हणजे मग भाजायची अडचण राहत नाही आपल्याला. शेवटचा प्रश्न घेऊया आपण आता. सर, मी प्रकाश डब्बावार. आपली ओळख करून दिली की सितारवादनमध्ये त्या विशारद आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या एक चांगल्या सुगरण आहे. याचा आस्वाद चांदूर रेल्वेला अनिल पटेल आणि मी आपल्या घरी जेवण केलं याचा मला आलेला आहे. आता माझे एक छोटे 3 प्रश्न आहे की आपल्याला एक टर्निंग पॉईंट कुठे मिळाला, आपलं प्रेरणास्थान, त्या व्यक्तीचं नाव, आणि आपण परदेश दौरा केला का, त्याबद्दल बस. त्यावर पण आहे त्यातलं एक प्रेरणास्थान मी असं म्हणेल. इथे बसणारे अनेक मुलं पण आहे आमची. मला माहिती नाही स्नेहल आहे का इथे, स्नेहल चौधरी, ही छोटी मुलगी, ही पण माझी प्रेरणास्थान आहे. अनेक लोक आहेत, म्हणजे आत्ता ती समोर दिसते म्हणून फक्त तिचं नाव घेतो एवढंच आहे फक्त. डॉक्टर कावलकर आहे, सुरेश भाऊ आहेत, खूप सारी लोक आहेत.
त्यामुळे एक नाही आहे कोणी. मी जसं म्हणालं की मला कोणी एक देवता नाही आहे, एक प्रेरणास्थान नाही आहे, एक पुस्तक आयडॉल नाही आहे. सुदैवाने अशी स्थिती आहे. बाकी तुम्ही जो उल्लेख केला सुगरणपणाचा तो डेफिनेटली आहे. म्हणजे सोयणी जे काय आहे तिच्या हातचं जे कोणी खाते ते बहुधा चव विसरत नाही दुसऱ्यांदा परत, असा सगळ्यांचा अनुभव आहे त्या बाबतीत. आणखीन काय विचारलं होतं तुम्ही? परदेश दौरा. गेलो आहे, 3दा गेलेलो आहे. एकदा खूप आधी 88मध्ये स्वीडन जर्मनीला गेलो होतो. मग आमच्या बॅचचं गेट टुगेदर, आमची बॅच जी आहे मेडिकल कॉलेजची 78 ती जरा फारच उत्साही आहे. त्यामुळे एकदा मग दुबईला गेलो होतो, मग एकदा सिंगापूरला गेलो होतो. बस एवढंच. म्हणजे त्याचं काही फार हे नाही आहे, अप्रूप आणि कौतुक मला असं वाटते. या ठिकाणी आपण हां प्रश्न विचारायचा एक शेवटचा. ठीक आहे, चालेल. शेवटचा घेऊया आपण आता. हा मला माहिती आहे की हा संवाद म्हणजे पण लागते, संवाद चालू राहू शकतो पुढे पण. नमस्ते सर. सर माझा एक प्रश्न होता की तुमच्या वडिलांचा स्वभाव हेकेखोर आणि तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारं. मग त्याच्यामध्ये तो कुटुंबातला आणि तुमचा या म्हणजे कदाचित त्याच्यासाठी तुमचा म्हणजे संन्यासाचा सुद्धा इच्छा होती, तर त्याचा ताळमेळ कसा झाला? म्हणजे त्याचा त्रास झालाच असेल त्यांना आणि तुम्हालाही कदाचित. आणि त्याच्यानंतर तुमची साधी राहणी जी आहे, म्हणजे आता ॲक्च्युली तुम्ही जो शर्ट घातलाय तो कुठेतरी थोडासा फाटला आहे, मी त्यांना पाहिलं होतं मगाशी. आणि ती साधी राहणी सर व्यक्तिमत्वात कसं आपण समाजात वावरतो आणि ती झगमगाट जी आहे आत्ताची आणि त्याच्यातूनही वेगळेपणा तो कसा जपता येईल त्याच्याबद्दल थोडंसं. ओके. मला असं वाटतं की त्रास तर होतोच हेकेखोरपणाचा, डेफिनेटली होतो. पण सुदैवाने माझ्या वडिलांच्या बाबत असं होतं की त्यांनी कधी माझ्यावर लादल्या नाही गोष्टी. फार सांगण्याचा प्रयत्न केला, आग्रह ठेवला, पण लादल्या नाहीत काही. फॉर्च्युनेटली मी सुदैवी असं होतं की घरची फारशी जबाबदारी माझ्यावर नव्हती, आर्थिक किंवा बाकी सगळी. ती वडिलांनी कधी आईवडिलांनी माझ्यावर टाकली नाही आणि सोयीस्कररित्या मी पण नाही घेतली शेवटपर्यंत. मी आत्ताही आमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी माझा लहान भाऊ करतो तिकडे सगळं जे काय ते. मला काही फार त्याच्यात डोकं नाही टाकायला लागलं कधी, त्यामुळे मला सोपं गेलं ते सगळं करायला. हेकेखोरपणाचा त्रास तर असतो, सगळ्यांना असतो आणि खास करून तर जवळच्या लोकांना जरा जास्त असतो. दूरच्या लोकांना कसं की आता मी समजा तुम्हाला भेटतो, माझा काय तुमचा काही रोजचा नाही आहे संपर्क, 4 भिंतीच्या आत राहणारे लोक असतात त्यांना त्याचा जरा जास्त त्रास होतो. पण तो नाईलाज असतो. म्हणजे आता काय स्वीकारलं आहे तर काही पर्याय नाही ना त्याला. आता दुसरा स्वीकारायच्या आधी तो सगळा विचार करायचा असतो. आता स्वीकारल्यावरती काही ऑप्शन नाही आहे फारसं. पण तो हेकेखोरपणा फक्त एवढंच मला असं वाटतं की तो दुराग्रह नसावा डेफिनेटली. एक छोटा प्रसंग सांगून मी थांबतो की मी जेव्हा कानपूरला गेलो पहिल्यांदा लग्नानंतर, आम्ही 85मध्ये काहीतरी कानपूरला गेलो, तो सोयणी घरातनं अशी आलेली होती, तर तिला असं वाटायचं की बा कदाचित आपलं काही स्वागत होणार नाही, आपल्याला घरात घेणार नाही, माहिती नाही काय आहे. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊन बघूया. आणि मग पहिल्यांदाच जावई आला बा, म्हणजे सुदैवाने स्वागत झालं सगळं व्यवस्थित. आणि पहिल्यांदाच जावई आला बा आणि त्यांचं लग्न तिकडेच झालेलं, बाकी काही करता आलं नाही. म्हणून मग त्यांनी बा कपडे बिपडे जरा नवीन घेऊन देऊ निदान ॲटलिस्ट, म्हणून मग मला दुकानात घेऊन गेले आणि माझ्या नकळत काहीतरी माझ्यासाठी कपडे खरेदी केले. हे मला माहितीच नव्हतं. आणि मग घरी आल्यावर बा ते तुमच्यासाठी कपडे आहेत. मी असं म्हटलं होतं की मला काहीच नको, याच्यातला एक सुतळीचा तोडाही मी घेणार नाही. म्हणजे दॅट वॉज माय प्रिन्सिपल. मी ठरवलेलं होतं सगळं. तर मी अतिशय ठाम राहिलो. आता त्या ठाम राहण्याचा त्यांना त्रास झाला. हे माझे जे साले होते ते अगदी लिटरली रडले, सासू सासऱ्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं. मला असं वाटतं की काही वेळेला माणसाला निष्ठुर व्हायला लागते, स्वतःला ठरवून निष्ठुर व्हायला लागते. त्याचा फायदा असा झाला की मला परत कधी तो त्रास नाही झाला. तेव्हा जर ते मी स्वीकारलं असतं तर कदाचित ते कायमचं सगळं जावई पण जे आहे ते मला स्वीकारावं लागलं असतं. पण दुराग्रह मी असं म्हणतो की पुढे मग एका लग्नाच्या वेळेला त्यांनी मग माझ्यासाठी खादीचा ड्रेस आणला, तेव्हा मी स्वीकारला तो. काय आग्रह असण्याची गरज नाही त्यावेळेस मला असं वाटते. तर कुठेतरी आपल्याला दुराग्रह आणि आग्रह यामध्ये फरक करता यायला पाहिजे की कुठे आपले फंडामेंटल तत्व आहे की ज्याच्याशी तडजोड नाही करणार, काय वाटेल ते झालं तर नाही करणार, तुटलं तरी चालेल पण नाही तिथे तडजोड करणार. आणि मग उरलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसाचं आयुष्य कॉम्प्रोमाइज असते, सगळ्याच बाबतीत असते, सगळ्याच घरांमध्ये असते मला असं वाटते. फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठे आग्रह धरायचा आणि कुठे ढिलं सोडायचं. पतंगासारखं ते खूपदा आपलं उलटं होते. जिथे ढिलं सोडायचं तिथे आपण ताणून धरतो आणि जिथे ताणून धरायचं तिथे ढिलं सोडतं. त्याच्यामुळे सगळे मला वाटते गडबड होते नात्यांमध्ये शेवटची.
एवढंच. आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. तुम्ही सगळे लोक इथे उपस्थित झाले. अवयभावांना आम्ही प्रेमाचा अधिकार असाच कायम